आपण माहिती अधिकार अधिनियम 1 ते 41 हे समजून घेताना आपण आतापर्यंत 7 कलमांचा अभ्यास केलेला आहे। कलम 1 पासून कलम 7 पर्यंत। काल कलम 7 मध्ये जनमाहिती अधिकाऱ्यानं उत्तर देताना काय नियम पाळायचे आहेत ते आपल्याला अर्जदाराला सगळ्याला माहित पाहिजेत। त्या सगळ्या नियमाची आपण उजळणी केली होती। कलम 7 मध्ये असं सांगितलेलं होतं की शक्यतो अतिशीघ्र जितक्या लवकर होईल तितक्या लवकर माहिती द्यायची। जास्तीत जास्त 30 दिवसाच्या आत आपल्याला माहिती मिळायला पाहिजे अर्जदाराला। त्यानंतर जी माहिती जीवित आणि स्वातंत्र्याशी संबंधित आहे अशी माहिती 24 तासाच्या आत द्यायची आहे। त्यानंतर कलम 7च्या 6 नुसार जर 30 दिवसात किंवा विहित कालावधीत जनमाहिती अधिकारी जर माहिती देण्यास जर कसूरदार ठरले तर ती माहिती आपल्याला मोफत मिळणार आहे। असं आपण कालच्या कलम 7 मधील कलम 1 ते कलम 9 ची काल आपण विस्ताराने माहिती पाहिली होती। त्याची आपण 1 तास चर्चा केली होती। आज आपण कलम 8 ची माहिती पाहणार आहोत। कलम 8 चं नाव आहे माहिती प्रगट करण्याबाबत अपवाद। की याच्यात आपण एक लक्षात घेतला पाहिजे शब्द की याच्यात कुठेही माहिती प्रगट करण्याचे नियम असं म्हटलेलं नाही। हे सगळे आपण आज जे पाहणार आहोत ते अपवाद आहेत। अपवाद म्हणजे हे जे कलम वापरायचे जनमाहिती अधिकाऱ्यानं हे फार अपवादानं वापरायचे। हे माहिती प्रगट न करण्याबद्दलचे नियम नाहीत। माहिती प्रगट करण्याबाबत काय कोणती गोष्ट अपवाद करायची ते अपवाद आहे। बाकी सगळे नियम आहेत। 1 ते 31 मध्ये सगळे कलम हे नियम आहेत आणि हे जे कलम 8 आहे हे अपवादात्मक कलम आहे। ह्यात सगळे अपवाद आहेत। तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे। शब्दाचे खेळ खूप असतात त्याच्यामुळं हे कलम नियम लावल्यासारखं प्रत्येक ठिकाणी नाही लावायचे। यात जे अपवाद आहेत अपवादात्मक परिस्थितीतच माहिती द्यायची नाही। आपल्याकडे काय आहे, आपण एक माहिती अधिकार अधिनियम 2005 एक वैशिष्ट्य आपण नेहमी मी त्याची चर्चा करतो नेहमी सांगतो ते आहे माहिती देणे हा नियम आहे आणि माहिती नाकारणे हा अपवाद आहे। त्यामुळं हे जे कलम आहे ते अपवादाचं कलम आहे हे लक्षात घ्यायचंय। याच्यामध्ये असं आहे की त्यातलं एक कलम असं आहे कलम 1 त्या कलम 1 मध्ये क ख ज झ य अशी रचना केलेली। क ख ज झ ग घ य तर आपण त्या सगळ्याची जी उपकलम आहेत ती आपण पाहणार आहोत। तर याच्यामध्ये आहे या कलम 8 मी सगळं कलम पहिल्यांदा सुरुवातीला वाचून काढतो। कलम 8 माहिती प्रगट करण्याबाबत अपवाद। यातलं एक कलम जे आहे त्यात आहे या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी कोणत्याही नागरिकाला पुढील माहिती पुरवण्याचे आबंधन असणार नाही। म्हणजे या नियमात काही अंतर्भूत असले तरी ह्या नियमात लिहिले 30 दिवसात माहिती द्यायची, या नियमात लिहिले जीवित आणि स्वातंत्र्याविषयी माहिती असेल तर या अधिनियमात लिहिले की ती माहिती तुम्हाला 24 तासात द्यायची। काही ते या नियमात जर या अधिनियमात अंतर्भूत असलं तरी खालील बाबतीतली माहिती देण्याचं बंधन जनमाहिती अधिकाऱ्यावर असणार नाही। ती कोणती माहिती आहे ती आपण आता पाहूया। यातला आहे कलम 8(1) मधलं क सबसेक्शन क जे आहे ते मी वाचतोय आता। जी माहिती प्रगट केल्याने भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला किंवा राज्याच्या सुरक्षेला युद्धतंत्रविषयक वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांना परकीय राज्याबरोबरच्या संबंधांना बाधा पोचेल किंवा अपराधाला चितावणी मिळेल अशी माहिती देता येणार नाही। आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या व्यक्तीची एक प्रायव्हसी असते। आपल्या संविधानामध्ये आपल्या घटनेमध्ये राईट टू
प्रायव्हसी याला मूलभूत अधिकार असं म्हटलेलं आहे. फंडामेंटल राईट्स आहे तो, राईट टू प्रायव्हसी. म्हणजे माझं खाजगीपण मी जपणं ही माझा मूलभूत अधिकार आहे. बघा, कलम 18 सांगता अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. कलम 18 ते कलम 21 त्याचा आहे, ते सुद्धा मूलभूत अधिकार आहे. माहितीचा अधिकार हा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सुद्धा मूलभूत अधिकार आहे. जसं मला माझ्या बोलण्यावर, माझ्या वागण्यावर, माझ्या फिरण्यावर, माझ्या व्यवसाय करण्यावर कसलंही बंधन आणता येणार नाही, त्याचप्रमाणे माझ्या प्रायव्हसीवर, माझ्या खाजगीपणावरही मला कसलंही बंधन आणता येणार नाही कुणाला. तो आपल्याला आपल्या संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे. व्यक्तीचे जसे काही प्रायव्हसी असते ना, व्यक्तीची काही प्रायव्हसी असते, तशी देशाची किंवा राष्ट्राची सुद्धा प्रायव्हसी असते. आपण व्यक्तीच्या प्रायव्हसीवर, खाजगीपणाच्या अधिकारावर आणखीन या 1 तासामध्ये वेगवेगळ्या पैलूवर चर्चा करणार आहोत. पण जसे व्यक्तीचे खाजगी अधिकार असतात तसेच राष्ट्राचे सुद्धा काही खाजगी अधिकार असतात. राष्ट्राला सुद्धा काही गोष्टी खाजगी जपाव्या लागतात. काही प्रायव्हसी राष्ट्राला सुद्धा जपावी लागते. त्याच्यामधली प्रायव्हसी अशी आहे की जी माहिती प्रगट केल्याने भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला किंवा राज्याच्या सुरक्षेला किंवा युद्धविषयक हितसंबंधांना बाधा पोहोचेल अशी माहिती देता येणार नाही. अशी माहिती देता येणार नाही जी माहिती त्यामुळेच भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकतेला धोका पोहोचवेल. सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे त्या राष्ट्रातले सगळ्यात महत्वाचे निर्णय घ्यायची ताकद आणि त्याच्या इतकं महत्वाचं अनन्यसाधारण काहीच नाही. यात आहे आपल्या भारताच्या. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की भारतात सार्वभौम शेवटी कोण आहे, सगळ्यात जास्त सार्वभौम कोण आहे? तर मी काल सांगितलं होतं पंतप्रधान सार्वभौमत्व नाही. पंतप्रधानाला पूर्णतः सार्वभौमत्व नाही. पंतप्रधानाला खूप अधिकार आहेत. हे राष्ट्र चालवण्यासाठी काही निर्णय घ्यायचे खूप मोठे अधिकार आहेत. पण पंतप्रधान हे सार्वभौम नाही. राष्ट्रपती पद हे सार्वभौम पद नाही की सर्वोच्च अधिकार सगळे एका माणसाकडे नाही. मात्र आपली संसद आहे ना, संसदेला पंतप्रधानापेक्षा सुद्धा काही जास्त अधिकार आहेत. एकत्रित सगळी संसद, सगळे जे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी ज्या राज्यसभा आणि लोकसभेमध्ये बसतात, वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृहात, त्या संसदेला खूप अधिकार आहेत. आणि त्या संसदेपेक्षाही जनता अधिक सार्वभौम आहे. मी काल सांगितलं होतं, सगळी जी जनता आहे ना ती अधिक सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे ज्याच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे आणि ज्याच्याकडे सर्वोच्च निर्णय शक्ती आहे. आपल्या जनतेकडे सर्वोच्च निर्णय शक्ती आहे की संसदेत प्रतिनिधी म्हणून कुणाला बसवायचं ह्याची जी सर्वोच्च आहे ना निर्णय शक्ती, ती ह्या जनतेला आहे. त्यामुळे ते सार्वभौम जे आहे, आपला भारत हा सार्वभौम राष्ट्र आहे. म्हणजे आपण ना अमेरिकेचे गुलाम आहोत, ना आपण रशियाचे गुलाम आहोत. आम्ही कुणाचं ऐकणार नाही. आम्ही फक्त आमचं ऐकू. आम्ही कुणाचे मांडलिक नाहीत. आम्ही कुणाच्या पुढे मान खाली घालणार नाही. जितकी उन्नत मान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची असेल तितकीच उन्नत मान आमच्या राष्ट्रपतीची असू शकते, आमच्या पंतप्रधानाची असू शकते. आम्ही सगळ्या बाबतीत उन्नत आहोत, कुठंच कमी नाहीत आम्ही. हे जी आपली एक संघ भावना असते आपल्या देशाची, तिला म्हणतात सार्वभौमत्व. तर सार्वभौमत्वाविषयी किंवा एकात्मतेविषयी जर किंवा राज्याच्या सुरक्षेविषयी किंवा युद्ध तंत्रविषयक जर काही माहिती असेल तर अशी माहिती देता येणार नाही, अशी माहिती मागता येणार नाही. ह्याचं मी एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे आता की आपल्या आर्मीनं आपल्या देशाकडं ॲटॉम बॉम्ब आहेत. आपल्या देशाकडं बॉम्ब आहेत की जे बॉम्ब टाकला ना, एक बॉम्ब जर टाकला, आपण बॉम्ब टाकायची कोणावर वेळ येऊ नये ना. आपण पाकिस्तानावर बॉम्ब टाकावं ना आपण ना अमेरिकेवर बॉम्ब टाकावं काय. परंतु ते जर टाकायला तयार असतील तर आपण सांगितलं पाहिजे, खबरदार, तुम्ही जर असं करत असाल तर आमच्याकडे सुद्धा आहे काय. ह्यामुळं आपल्या इथं हे जे बॉम्ब आहेत काय, हे जे शस्त्र आहेत, अतिशय संवेदनशील शस्त्र आहेत,
ते कुठं ठेवलेत अशी जर आपण माहिती विचारली तर, आपल्यातल्या एखाद्या अर्जदारांना अशी माहिती विचारली की आपल्याकडे असणारी संवेदनशील शस्त्र ज्याच्यामध्ये ॲटॉम बॉम्बचा सुद्धा समावेश आहे ते किती आहेत आणि ते कुठं ठेवली हे मला माहिती अधिकारात सांगा, तर आपल्याला ते मिळेल का? तर अशी माहिती आपल्याला मिळू शकणार नाही. अशी माहिती एकतर आपण मागू नये, मागितली समजा आपण मागितलीच, कुणी मागू शकतो आपण माहिती अधिकारात, पण ती माहिती आपल्याला मिळणार नाही, कारण ती आपल्या युद्धतंत्रविषयक गोष्टीसाठी आणि आपल्या भारताच्या सार्वभौमत्वासाठी ती माहिती सांगणं, उघड करणं योग्य नाही. ते कुठं ठेवलेत, काय ठेवलेत हे आपण हे करू शकत नाही. नक्कीच आपल्या देशातल्या जे देश ज्यांच्याकडे देश चालवण्याची जबाबदारी आहे असे जे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत आणि असे जबाबदार जे संरक्षण खात्यातले उच्च अधिकारी आहेत त्यातल्या काही जणांना ते माहित आहे कुठं ठेवलेत, कसे ठेवायचेत, काय ठेवायचेत काय, परंतु ते सगळ्याला माहीत असू शकत नाही. ही गोपनीय बाब आहे राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं. त्यामुळं आम्ही आमच्या देशामधल्या वैज्ञानिकांनी किंवा युद्ध संरक्षण खात्यानं तयार केलेले ॲटॉम बॉम्ब कुठं आहेत हे आपण विचारू शकत नाही. काय हे आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं ही गोष्ट हे होईल. दुसरे एक साधा उदाहरण सांगतो. राफेल नावाची विमानं आपण जर्मनीकडून विकत घेतलेली, त्याच्याविषयी खूप वादविवाद झाले, त्याच्याविषयी खूप ह्या गोष्टी झाल्या की त्याची किंमत किती आहे, किती किमतीला तुम्ही घेतली ती सांगा. आणि संसदेमध्ये सत्ताधारी पक्षानं असा स्टँड घेतला की ही गोष्ट युद्धतंत्रविषयक असल्यामुळं या गोष्टीची चर्चा करता येणार नाही, याची करेक्ट किंमत किती आहे ती सांगता येणार नाही की, आणि किती घेतले, केव्हा घेतले, काय त्याचा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही उघड करणार नाही. त्यानंतर या विषय पाठपुरावा करणारे प्रशांत भूषण हे न्यायालयात गेले आणि न्यायालयानं सुद्धा केंद्राकडून शपथपत्र निवडून घेतली, खूप चर्चा केली, हे केलं आणि सांगितलं की अशा गोष्टी उघड करता येणार नाही. खरं तर प्रशांत भूषण जे वकील आहेत ज्यांनी ही जनहित याचिका टाकली होती त्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये खरेदी करण्यात खूप भ्रष्टाचार झालाय, म्हणून मला ही माहिती पाहिजे. नाहीतर माझंही देशावर तेवढंच प्रेम आहे. देशातले युद्धतंत्रविषयक जी काही शस्त्रास्त्र असतात ती सगळ्यांना ओपन होऊ नयेत किंवा सगळ्या बाबी खुल्या होऊ नयेत असंही मला वाटतं. परंतु यातल्या भ्रष्टाचारासंबंधी माझे काही आक्षेप आहेत, म्हणून मी याच्यावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्याच्यावर मी भांडतोय. तर त्यांचाही मुद्दा एक दृष्टीने योग्य होता, परंतु शेवटी आपल्या देशातली एकात्मता, आपल्या देशाची युद्धतंत्रविषयक सज्जता ही संपूर्णपणे जगाला ओपन करून दाखवायची आवश्यकता नाही असा जेव्हा न्यायालयाचा निर्णय झाला तेव्हा त्यातून त्यांनी माघार घेतली. तर अशा गोष्टी आपल्याला मागता येणार नाही की ज्या राज्याच्या एकात्मतेला, राज्याच्या सुरक्षितेला, युद्धतंत्रविषयक गोष्टीला जर काही होत असेल तर अशा गोष्टी मागता येणार नाही. वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांना आता आपण जर असं म्हटलं की आताच मी मग तुम्हाला म्हटलं की आपला देश हा अणुशस्त्र सज्ज देश आहे. असे जगात फार कमी देश आहेत की ज्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. जर आता काय माहिती आहे का, आपण जर अणुबॉम्ब ज्यांनी तयार केलाय, कुणी केला असेल तो मला माहित नाही कुणी केलाय, भाभा ऑटोमॅटिक एनर्जीवाल्यांनी तयार केलाय की कुणी तयार केलाय हे मला माहित नाही, परंतु ज्यांनी कुणी तयार केला त्यांच्याकडे, त्या विज्ञानिकाकडे, त्या शास्त्रज्ञाकडे किंवा आपली जी क्षेपणास्त्र आहेत, पृथ्वी क्षेपणास्त्र असेल किंवा आणि जी करण्यामध्ये आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत, भारतरत्न अब्दुल कलाम, त्यांनी सुद्धा खूप योगदान दिलं होतं. जर एखाद्यानं अशा शास्त्रज्ञाकडे अर्ज केले ज्या संस्थेमध्ये हे काम चालतं आणि त्यांना सांगितलं की ॲटॉम बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला आम्हाला द्या, ही वैज्ञानिक गोष्ट आहे, तर ते देणार नाही. ते म्हणतील की ॲटॉम बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला ही वैज्ञानिक गोष्ट आहे, आम्ही देणार नाही. दुसरं एक त्याच्यात आणखीन एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकेल की आता कोविड झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे पुण्याची जी सिरम इन्स्टिट्यूट आहे त्यांनी लस बनवली, वैज्ञानिक लॅबोरेटरीतली गोष्ट आहे ती, किंवा त्यांनी फॉर्म्युला कुठून आणलाय, जिथून आणला आणि तिथं बनवायला लागलं. आपण जर आपल्या देशातल्या त्या सिरम इन्स्टिट्यूट पुण्याला आपण जर अर्ज केला आणि सांगितलं की तुम्ही जी कोविडच्या विरोधातली कोविड रोगाला प्रतिबंध करणारी जी लस बनवली त्या लसीचा आम्हाला सगळा डिटेल फॉर्म्युला द्या की तुम्ही कोणतं केमिकल, कोणतं काय, कोणता विषाणू, त्याचा कुठला सजीव पार्ट, असजीव पार्ट किंवा त्याचा मृत पार्ट, काय काय त्याच्यामध्ये घातले त्याचा सगळा आम्हाला फॉर्म्युला द्या. ही वैज्ञानिक गोष्ट आहे. ही गोष्ट ते देऊ शकणार नाहीत आपल्याला, कारण त्याच्यातून त्यांच्या
ते जे काम करतात ते काम करताना हा फॉर्म्युला घेऊन दुसरा कुणी आणखीन काही काम करेल, पुन्हा आणखीन काही त्याच्यामध्ये काही होऊ शकेल, तर असा फॉर्म्युला ते देऊ शकणार नाहीत. त्यामुळं तो फॉर्म्युला आपल्याला भेटणार नाही. तर अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी भेटणार नाहीत. किंवा कोणाच्या आर्थिक हितसंबंधांना किंवा परकीय राज्याबरोबरच्या संबंधांना जर बाधा पोहोचत असेल किंवा अपराधाला चितावणी मिळत असेल तर अशा गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत. परकीय राज्याबरोबर बी आपले काही संबंध असतात, त्या संबंधाला बाधा पोहोचेल असं काय आपल्याला करता येणार नाही. तर त्याच्या संबंधातली काय माहिती असेल, त्याच्या संबंधातले काही करार असतील तर ते आपल्याला मिळणार नाहीत. आणि अपराधाला चितावणी मिळेल, जी गोष्ट सांगितल्यामुळं अपराधाला चितावणी मिळेल, लोकांच्या भावना दुखावतील, एका दिवस दंगली होतील असं जर सरकारला वाटत असेल तर अशी माहिती सुद्धा मिळणार नाही. हे कलम 8 मधल्या क मध्ये सांगितलेले. कलम 8 मधल्या क, मी तुम्हाला याच्याविषयी भरपूर उदाहरणं देऊन हे कलम मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सार्वभौमत्वाला धक्का लागेल अशी गोष्ट तुम्हाला सांगता येणार नाही. एकात्मतेला, सुरक्षेला, युद्धविषयक तंत्रज्ञानाला, वैज्ञानिक गोष्टीला आणि आर्थिक हितसंबंधाला बाधा पोहोचेल. परकीय राज्याबरोबर आपले असलेले संबंध आहेत त्यालाही बाधा पोहोचेल अशी गोष्ट सांगता येणार नाही. परकीय राज्याविषयीचे काय संबंध कसे असतात याचं एक पुढे उदाहरण मी देईल तुम्हाला. आता यातलं कलम 8.1 मधलं ख काय म्हणतं? ख म्हणतं की कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने जी माहिती प्रकाशित करण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे किंवा जी प्रगट केल्यामुळे न्यायालयाचा अपमान होऊ शकेल अशी माहिती तुम्हाला देता येणार नाही. कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधीशाने जी माहिती प्रकाशित करण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे किंवा ती प्रगट केल्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती देता येणार नाही. अशी माहिती जनमाहिती अधिकाऱ्याला अशी माहिती देता येणार नाही, जी माहिती स्पष्टपणे मनाई केलेली. आता याचं लगेच मला असं उदाहरण आठवत नाही, पण एक उदाहरण मला आठवतंय. मला कोणावर टीका करायची नाही किंवा कोणाची बदनामी करायची नाही किंवा कुणाला काही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं नाही, पण मी एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. ते उदाहरण हे न्यायालयीन प्रक्रियेत आहे आता सध्या सुद्धा, म्हणून ते तुम्हाला सांगणार आहे. काय आपल्याकडं माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका स्त्रीनं आरोप केला, करुणा मुंडेनं, की मी करुणा मुंडे आणि मी त्यांची दुसरी पत्नी आहे, खरं तर मीच पहिली पत्नी आहे, माझ्याबरोबर त्यांचं अगोदर लग्न झालं वगैरे वगैरे त्यांचा दावा आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे की ते प्रकरण न्यायालयात गेलं. मग करुणा मुंडे जेव्हा हे प्रकरण घेऊन मीडियामध्ये यायला लागल्या त्यावेळेस धनंजय मुंडेला असं वाटलं की माझी बदनामी होती. मंत्री होते धनंजय मुंडे, त्यांना वाटलं की माझी बदनामी होती. त्यांनी लगेच ही गोष्ट न्यायालयात नेली. न्यायालयात एक रीट दाखल केला असेल किंवा त्यांनी काय न्यायालयीन प्रक्रिया केली, ते न्यायालयात गेले. न्यायालयात गेल्यानंतर तिथं न्यायालयामध्ये जाब झाले आणि करुणा मुंडेवर न्यायालयानं सांगितलं की या संबंधीची सगळी माहिती तुम्ही न्यायालयाला आम्हाला द्या, परंतु ती बाहेर कुणालाही मीडियाला द्यायची नाही आणि मीडियात तुम्ही याविषयी बोलायचं नाही. हे मी का सांगतोय की काही संवेदनशील प्रकरणामध्ये मीडियाला माहिती देण्यापासून, एखादी माहिती सार्वजनिक करण्यापासून एखाद्या व्यक्तीला न्यायालय रोखू शकतं. जर न्यायालयानं जर असा रोख लावला असेल आणि जर एखाद्या व्यक्तीनं न्यायालयाकडे ही माहिती सांगितली की मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे किंवा काय त्यांचा दावा असेल तो, ती व्यक्ती, स्त्री यांच्यामध्ये न्यायालयात त्यांनी काय जबाब दिलेत, न्यायालयात त्यांनी काय केलं किंवा न्यायालयानं त्यांना काय कोणती गोष्टी बाहेर न करण्यात कोणत्या आधारावर ते मनाई केलेली आहे या संबंधी मला माहिती द्या, तर न्यायालयातला जनमाहिती अधिकारी अशी माहिती देणार नाही. कारण न्यायालयानं ही माहिती स्पष्टपणे प्रकाशित करायला, मीडियामध्ये जायला, सगळ्या लोकांना सांगायला संबंधित स्त्रीला मनाई केलेली आहे. हे असं प्रकरण घडलं होतं. आता त्या केसमध्ये पुढं काय घडलं याचे सगळे तपशील माझ्याकडे नाही आहेत, परंतु फक्त आपण उदाहरण म्हणून हे घेतलेलं आहे. यात कुणाचा अपमान करणे किंवा कुणाचं काही करणे असा आपला हेतू नाही. आपल्याला फक्त कायदा समजून घ्यायचा आहे, शिक्षणासाठी म्हणून आपण ही उदाहरणं घेतो. उदाहरणं नाही घेतली तर आपल्याला कायद्यातल्या ह्या गोष्टी लवकर समजत नाहीत, लक्षात राहत नाहीत, म्हणून फक्त आपल्याला उदाहरणं घ्यावी लागतात. आणि आपण जी उदाहरणं घेतो ती अगदी फॅक्ट आणि प्रचलित मीडियामध्ये आलेली, आपल्या वाचनात आलेली, आपल्याला समजलेली उदाहरणं आपण घेतो. तर अशी गोष्ट आपल्याला जनमाहिती अधिकारी न्यायालयाचा देऊ शकणार नाही, कारण न्यायाधिकरणाने किंवा न्यायालयाने ही माहिती सार्वजनिक करण्यास मनाई केलेली किंवा जी माहिती प्रगट केल्यामुळे न्यायालयाचा अपमान होऊ शकेल अशी माहिती, जी माहिती प्रगट केल्यामुळे न्यायालयाचा अपमान होऊ शकेल अशी माहिती देता येणार नाही. बघा, बऱ्याच प्रकरणात
बऱ्याच ठिकाणी बरेच प्रकरणं चालू असतात आणि त्याची माहिती जर आपण घेतली तर त्याच्यामुळं न्यायालयाचा अपमान होऊ शकतो. बघा, न्यायालयाचा अवमान न करण्याचा एक कायदा आहे की न्यायालयाचा अवमान नाही करायचा. न्यायालयाच्या विरोधात आपण विधायक टीका करू शकतो. न्यायालयाने एखादा निर्णय दिला तर आपण तो निर्णय मान्य नाही असं म्हणू शकतो, परंतु हेतुतः न्यायालयाचा अपमान आपण करू शकत नाही. न्यायालयाचा अपमान होऊ शकेल अशी माहिती आपल्याला देता येत नाही, आपल्याला अशी माहिती मिळणार नाही. याचं एक मी उदाहरण तुम्हाला सांगतो की आपल्याकडं जस्टिस बोबडे नावाचे न्यायाधीश होते, जे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत तर त्यांनी ते नागपूरचे आहेत मूळ आणि दिल्लीला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांनी एक दिवशी काय केलं, नागपूरला फिरायला आले, मित्राच्या घरी गेले. त्या मित्रानं खूप महागडी अशी एक मोटरसायकल घेतली होती जी किंमत 20 लाख आहे. त्या मोटरसायकलवर ते बसले आणि त्यांनी त्याचा फोटो काढला. आता मुख्य न्यायाधीशाचे न्यायाधीश ज्यांनी त्या मोटरसायकलवर बसून फोटो काढलेला आहे आणि तो फोटो त्यांनी मीडियात सगळीकडे तो आला फोटो. ते आल्यानंतर आताच तुम्हाला मी ज्यांचं नाव सांगितलं, जे आपल्या भारतातले खूप चांगले वकील आहेत, प्रशांत भूषण, त्यांनी न्यायालयात केस घातली की न्यायाधीश महोदय, तुम्ही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहात, तुम्ही एका मोटरसायकलवर बसलात, काय तुम्हाला न्यायालय तर नीट चालवता येत नाही, मोटरसायकल चालवता येते की मला माहित नाही, पण तुम्ही हेल्मेट नाही घातलं मोटरसायकलवर बसल्यानंतर. जर या देशाचा मोटरसायकलवर बसलेला मुख्य न्यायाधीशच हेल्मेट घालत नसेल तर जनता काय त्याचं अनुकरण करेल, जनता कसं कायदा पाळेल, असं वगैरे म्हणून त्यांनी काय केलं की कोर्टात केस घातली आणि ती केस चालली. आणि मुख्य न्यायाधीश बोबडे यांचं असं म्हणणं होतं, शरद बोबडे यांचं असं म्हणणं होतं की ही जी टिप्पणी केलेली, हे जे ट्विट केलेलं आहे प्रशांत भूषण यांनी फोटो टाकून, हे ट्विट केले, ह्याचा न्यायालयाचा अपमान आहे. हा माझा एकट्याचा नाही, एंटायर ज्युडिशरीचा अपमान आहे. आणि असं प्रकरण कोर्टात चाललं आणि त्याच्यामध्ये मग बरेच वादविवाद झाले, त्यात बऱ्याच गोष्टी झाल्या आणि न्यायालयामधून प्रशांत भूषण यांना 1 रुपयाचा दंड झाला वगैरे. तो खटला अतिशय इंटरेस्टिंग आहे, तो तुम्ही वाचू शकता, तो गुगल सर्च करून त्याच्याविषयीचा अभ्यास तुम्ही करू शकता. परंतु जर ह्या खटल्याची माहिती जर आपण न्यायाधीशाकडे मागितली किंवा न्यायालयातल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे मागितली तर मला वाटतं की तो काय म्हणेल की ज्या गोष्टीमुळे न्यायालयाचा अपमान होऊ शकेल असं हे प्रकरण आहे, हे प्रकरण न्यायालयात सध्या चालू आहे, पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे ही माहिती आम्ही देऊ शकणार नाही. तर अशी ही माहिती आपल्याला भेटणार नाही. त्यानंतर तिसरं प्रकरण आपण घेऊ, कलम 8(1) ग. त्यात लिहिलंय, जी माहिती प्रगट केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती जनमाहिती अधिकारी देणार नाही. आता आपण राज्य संसदेचे किंवा विधिमंडळाचे काय विशेषाधिकार असतात, खूप विशेष अधिकार आहेत त्यांना. त्यातला एक विशेष अधिकार असा आहे की जर संसदेमधले खासदार त्यांना एखादं भाषण करायचं असेल तर ते भाषण करताना त्यांनी कुणाचं नाव घेतलं, त्यांनी कुणाच्यावर आरोप केले, त्यांनी कुणाची माहिती मागितली, त्यामुळं कुणाची बदनामी झाली, अमुक झाली, तमुक झाली, काहीही झालं तरी त्यांच्यावर पोलीस केस होत नाही. संसदेत असताना जो आमदार, जो खासदार, संसदेत असताना आमदार आणि राज्याच्या विधानसभेत विधिमंडळात असताना आमदार जे बोलतात त्याच्यावर कसलीही कारवाई होत नाही. त्यांच्यावर कुठलाही त्या सभागृहात ते जेव्हा बोलतात त्यांच्यावर कुठलाही कायदा चालत नाही. हा विशेष अधिकार का दिलाय आमदारांना, खासदारांना? तर हा विशेष अधिकार यशासाठी दिलाय की तिथं निर्भय होऊन बोलता येऊ, त्यांना मुक्त होऊन बोलता येऊ, त्यांना कसलीही भीती नाही वासू नये की माझ्यावर पोलीस केस होईल, माझ्यावर बदनामीची केस होईल, माझ्या विरोधात कोर्टात खटला दाखल होईल. संसदेत आणि विधिमंडळात बोलताना आमदारांना आणि खासदारावर असा खटला दाखल करता येणार नाही. हा जो विशेष अधिकार आहे, या असे संसदेला आणि विधानमंडळाला विशेष अधिकार आहे. तर अशा विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती देता येणार नाही, हे फक्त लक्षात घ्यायचं. त्यांना काही विशेष अधिकार आहेत
आणि विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती देता येणार नाही. त्यानंतर कलम 8.1 चा घ जो आहे, घ मध्ये काय, वाणिज्य क्षेत्रातील विश्वासार्हता, व्यावसायिक गुपिते किंवा बौद्धिक संपदा यांचा समावेश असलेली जी माहिती प्रगट करणे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटली असेल त्या माहिती व्यतिरिक्त जी माहिती प्रगट केल्याने पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहोचेल अशी माहिती देता येणार नाही. आता आपण वाणिज्य क्षेत्रातील विश्वासार्हता आणि व्यावसायिक गुपिते आणि बौद्धिक संपदा काय आहे हे आपण समजून घेतलं तर आपल्याला हे कलम आपल्याला समजून येईल की वाणिज्य क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र, व्यवसाय धंद्याचं क्षेत्र. या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टीला वेगवेगळे स्पर्धक असतात. म्हणजे आपल्याला माहित आहे, आपण कोका कोलाला माहित आहे, आपल्याला कोका कोला त्याचा स्पर्धक आहे पेप्सी वाणिज्य क्षेत्रामध्ये. आपल्याला दुसरं माहित आहे की टीव्हीएस सुझुकी आहे, 2 चाकी गाडी काढणारी कंपनी आहे, तिचे स्पर्धक आहे हिरो होंडा. किंवा आता होंडा वेगळी झाली आणि हिरो वेगळी झाली, ते एकमेकाचे स्पर्धक झालेत. तर वाणिज्य क्षेत्रात, व्यापाराच्या व्यवसायाच्या क्षेत्रात असे एकमेकाचे स्पर्धक असतात आणि ते एकमेकांची जी माहिती आहे ती काढण्याचा प्रयत्न करतात की एखादा जर पुढे चालला एक स्पर्धेत तर तो काय नेमका कशामुळे पुढे चाललाय वगैरे वगैरे. तुमच्या माहिती सांगतो की कोर्टात असा खटला चालला होता की कोका कोला त्याच्या जो थंड पेय त्याच्यामध्ये फॉर्म्युला काय 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 तो टाकतो, याच्यासाठी पेप्सीनं किंवा दुसऱ्या कोणी त्यांच्या विरोधकानं कोर्टात एक हे केली होती, खटला दाखल केला होता की त्यांनी हे सगळं आम्हाला सांगितलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की हा आमचा जो फॉर्म्युला आहे तो बौद्धिक संपदा आहे, आमची बौद्धिक संपदा आहे, त्याच्यामुळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आमची ही बौद्धिक संपदा आहे, त्यामुळं आम्ही याची गुपितं तुम्हाला सांगणार नाही. याच्यामुळं आमची जी व्यावसायिक गुपितं आहेत ही आम्ही कुणाला सांगणार नाही. आणि कोर्टाला हे मान्य करावं लागलं की त्यांची ती गुपितं आहेत ती सांगणार नाहीत. हां, त्याच्यामध्ये जर खाण्यासाठी हार्मफुल काही असेल, त्याच्यामध्ये जर व्यक्तीच्या शरीरावर जर काही दुष्परिणाम करणारा घातक घटक असेल तर त्याचा वाद होऊ शकतो. परंतु त्याच्यामध्ये काय टाकलंय हे त्यांचा समोरचा एखादा प्रतिस्पर्धी किंवा कुणी याला ती गोष्ट देता येणार नाही. वाणिज्य क्षेत्रातली विश्वासार्हता ही गोष्ट देता येणार नाही. एकदा काय झालं, दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला सोपं जावं म्हणून. वाणिज्य क्षेत्रातील विश्वासार्हता काय, एक शाळा आहे, एक शाळेमध्ये काय झालं की एका ट्युशन क्लासेसवाल्यानं अर्ज केला शाळेकडं की तुमच्या शाळेत 10वीला असणारे विद्यार्थी, त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव, त्या विद्यार्थ्याचे त्यानं विषय घेतलेले विषय आणि त्या विद्यार्थ्याचा घरचा पत्ता अशी मला माहिती देण्यात येईल. एक ट्युशन क्लासेसवाला आहे, कुणी नागरिक असू शकतो, ट्युशन क्लासेसवालाच असं नाही म्हणायचं मला, पण कुणी नागरिक असू शकतो. परंतु ही घडलेली घटना आहे की ट्युशन क्लासेसवाल्यानं क्लासेस चालवणाऱ्या व्यक्तीनं शाळेकडे असा अर्ज केला आणि सांगितलं. शाळेच्या लक्षात आलं की ही जर माहिती आम्ही दिली तर हा एकतर आमची पालकाबरोबरची विश्वासार्हता आम्ही ती हे होईल आणि ही माहिती चुकीच्या व्यावसायिक पद्धतीसाठी हा माणूस वापरेल. हा माणूस पालकाच्या घरी फोन करेल, पालकाच्या घरी माणूस पाठवेल, पालकाच्या घरी स्वतः जाईल आणि त्यांना सांगेल की आमच्या क्लासेसमध्ये प्रवेश घ्या वगैरे. तर याच्यामुळं काय होईल, एक व्यावसायिक गुपित आहे ते त्याला धक्का पोहोचू शकेल. आणि शाळेनं जी विश्वासानं म्हणजे पालकानं आणि मुलांना जी विश्वासानं आमच्याकडे माहिती दिली त्या माहितीला तडा जाईल, त्या विश्वासाला तडा जाईल, म्हणून आम्हाला अशी माहिती देता येणार नाही. हे प्रकरण ह्याच्यामध्ये अपील झालं, दुसरं अपील झालं आणि केंद्रीय माहिती आयुक्ताकडे गेल्यानंतर माहिती आयुक्तांनी सांगितलं की अशी माहिती ज्याचा व्यावसायिक मिसयूज होऊ शकेल अशी माहिती देता येणार नाही आणि ती माहिती देण्यापासून नाकारण्यात आलं. आता बघा, तुमच्या लक्षात आलं असेल, वाणिज्य क्षेत्रातील माहिती, व्यावसायिक गुपिते आणि बौद्धिक संपदा ही जी माहिती आहे ही माहिती देता येणार नाही. पण आता त्याच्या पुढं काय आहे, पण जी माहिती प्रगट करण्याने व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी सक्षम अधिकाऱ्याची खात्री पटली तर तो ती माहिती देऊ शकतो. त्याची खात्री पटली पाहिजे की ह्याच्यात व्यापक लोकहित आहे. आता एक जणांना असा अर्ज केला होता की जे आता आपल्याला माहिती आहे गौतम अडानी नावाचे खूप मोठे व्यावसायिक आहेत,
खूप मोठा श्रीमंत माणूस आहे भारतातला, आणि गौतम अदानी यांनी SBI कडून किती कर्ज घेतलं याची माहिती त्यांनी SBIच्या मुख्य कार्यालयाला एक जणांनी मागितली होती. गौतम अदानी यांनी किती कर्ज घेतलं. आता बघा, एखादा व्यावसायिक जेव्हा कर्ज घेतो तेव्हा कर्ज घेताना बँकेनं त्याच्याकडून काय जामीन घेतली, काय केलं, ही सगळं बँक त्यांचं बघलते. परंतु बँकेनं उत्तर दिलं की ही माहिती वाणिज्य क्षेत्रातली विश्वासार्ह माहिती आहे, त्यामुळे ही माहिती तुम्हाला मिळणार नाही. पण त्यानं दुसरा एक त्याच्यामध्ये क्लॉज टाकला होता की गौतम अदानी यांनी किती कर्ज घेतलं हे, तर मग क्लॉज टाकला होता. पण दुसरं त्याने माहिती मागितली होती, गौतम अदानी यांनी बँकेकडून घेतलेलं किती कर्ज थकलेलं आहे, ज्यांनी ते भरलेलं नाही, हे याची माहिती आम्हाला द्या. त्यावेळेस जनमाहिती अधिकाऱ्याला असं वाटलं की बघा, कर्ज किती घेतलं, जर कर्ज वेळेवर फेडत असेल कोणताही व्यावसायिक, कोणताही उद्योगपती कर्ज वेळेवर फेडत असेल, त्याचे हप्ते फेडत असेल, तर त्याची माहिती द्यायची गरज नाही. परंतु त्यानं कर्ज थकवलं असेल, कर्ज देत नसेल, तर त्याच्यामुळे बँकेचं, पर्यायाने बँकेत पैसे ठेवणाऱ्या सगळ्या ठेवीदाराचं आणि पर्यायानं जनतेचं एकूण नुकसान होणार आहे. म्हणजे इथं गौतम अदानी किंवा कोणी जो उद्योजक आहे त्याचं हित बघण्यापेक्षा जनतेचं हित महत्वाचं आहे. त्यामुळं इथं अशा ठिकाणी जेव्हा लोकहित महत्वाचं असतं तेव्हा ती माहिती दिली पाहिजे. त्यांनी सांगितलं की किती कर्ज घेतलं आम्ही देणार नाही व्यावसायिकानं, परंतु व्यावसायिकानं किती कर्ज थकबाकी ठेवलेलं आहे हे मात्र आम्हाला द्यावं लागेल, कारण त्यात लोकहित आहे काय. त्यामुळं ती माहिती देता येईल आणि ती माहिती त्या बँकेनं दिली. हे उदाहरण यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की यातला तपशील कमी अधिक इकडचा तिकडचा असू शकतो, फक्त आपल्याला उदाहरण समजावं म्हणून मी हे उदाहरण सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये जेव्हा सार्वजनिक लोकहित जास्त असतं तेव्हा ती माहिती देणं बंधनकारक आहे, ती माहिती दिलीच पाहिजे. आता आपण पुढे त्याच संदर्भातल्या ह्याच्यावर जाऊया की कलम 8(1) मधला ड जो आहे तो असं सांगतो की जी माहिती प्रगट करणे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटली असेल, त्या माहिती व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या विश्वासाश्रित संबंधामुळे तिला उपलब्ध असणारी माहिती, अशी माहिती देता येणार नाही. जिथं व्यापक लोकहित आहे तिथं माहिती देता येईल, परंतु जिथं व्यापक लोकहित नाही अशा ठिकाणी व्यक्तीच्या विश्वासार्हित संबंधामुळे तिला उपलब्ध असणारी माहिती देता येणार नाही. समजा काय माहित आहे का, एखादा रुग्ण एखाद्या डॉक्टराकडे गेलेला आहे, आपण ठरवू की सरकारी दवाखान्यात गेलेला आहे, आपल्याला माहिती अधिकारात अर्ज करण्याला सोपं जावं म्हणून. एखाद्या सरकारी दवाखान्यात जाऊन एखाद्या व्यक्तीने तपासणी केलेली, सरकारी डॉक्टरनं त्याचा केस पेपर केलेला आहे, केस फाईल केलेली, त्याची फाईल केलेली, त्याला काय बिमारी झाली, काय रोग झालाय, काय नाही, त्याच्यावर काय उपचार वगैरे सगळे लिहिले. आता सरकारी हॉस्पिटल हे तर माहिती अधिकारात येतं, त्यामुळे मग माझ्यासारखा एखादा माहिती अधिकार कार्यकर्ता अर्ज लिहिणार की या व्यक्तीनं अशी जी त्याची माहिती आहे, त्याला कोणता रोग झालेला आहे, त्याच्यावर तुम्ही काय औषधं दिली आहेत, काय त्याचं आहे, त्याची सगळी मला केस हिस्ट्री देण्यात यावी. तर अशी माहिती जी आहे ना की डॉक्टर आणि रुग्ण या दोघातच असणं आवश्यक आहे, कारण व्यक्तीनं खूप विश्वासानं, डॉक्टर हे कुणाला सांगणार नाहीत या विश्वासानं ती डॉक्टराला सांगितलेली असते माहिती. तर अशी जर माहिती असेल तर अशी माहिती त्या हॉस्पिटलमधला जनमाहिती अधिकारी देऊ शकणार नाही. आपण बघा, आपण काय करतो, आपल्या वकिलाला एखादा त्याचा पक्षकार सगळी माहिती सांगतो, वकील म्हणतो मला सगळं खरं खरं सांगा, यातून तुमचा जर कायद्यात जे कलम आहेत आणि कायद्यातले क्लॉज आहेत त्याच्यामध्ये बसून मला बचाव करायचा असेल तर तुमची सगळी खरी माहिती सांगा. वकिलाला एखादा पक्षकार सगळी खरी माहिती सांगतो, पण वकील ती माहिती खरी सगळ्याला पुढे सांगत नाही, कारण त्याचं कामच आहे की आपल्या पक्षकाराचा कायद्याच्या कसोटीवर, कायद्याच्या क्लॉजवर बचाव करणे. त्यामुळे अशी माहिती सुद्धा तिथं मिळणार नाही, अशी माहिती देता येणार नाही. तर ही जी आहे, आता ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, व्यापक लोकहित काय असतं आपल्याला माहित पाहिजे. आपल्याला लोकहिताची काय व्याख्या आहे हे माहित असणं फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला लोकहिताची व्याख्या माहित नसेल. दोन हित असतात, एक व्यक्तीचं हित असतं, एक व्यक्तीचं हित असतं आणि एक सगळ्याचं हित असतं किंवा जास्तीत जास्त लोकांचं हित असतं. आपण हे अतिशय व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे की दोन हित असतात, एक पर्सनल इंटरेस्ट असतो
एक पब्लिक इंटरेस्ट असतो, एक माझं पर्सनल हित असतं कोणत्याही व्यक्तीचं, आणि एक जास्तीत जास्त लोकांचं किंवा सगळ्या लोकांचं हित असतं. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईन की मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग तयार करायचं काम गेल्या 3 वर्षात चाललं होतं. आणि हे काम जेव्हा 3 वर्षात चाललं तेव्हा हे काम चालू असताना सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना त्याचा मोबदला दिला, त्याचं हे केलं आणि त्यांच्या जमिनी घेतल्या. एक शेतकरी मात्र न्यायालयात गेला आणि त्यानं सांगितलं, तुम्ही मला करोडो अब्जो रुपये दिले, किती दिलं, माझ्या पुढं तुम्ही हिमालय एवढा डोंगर जरी पैशाचा सरकारनं माझ्या समोर ठेवला आणि मला सांगितलं की हे तुम्ही मोबदला घ्या आणि तुमची जमीन सोडा, मी माझी जमीन सोडणार नाही, कारण ह्याची मालकी माझी आहे, आय एम अ ओनर, मला जमीन द्यायचीच नाही. हा, तो अडूनच बसला शेतकरी की मला ही जमीन द्यायची नाही, मला तुमचे पैसे नको, भरपाई नको, काही नको, मला जमीन द्यायची नाही. आणि मग शासनानं असं ठरवलं की ह्याच्या जमिनीतून जर मार्ग नाही काढला तर बरेच शेतकरी पुन्हा आणखीन विरोध करतील की मला माझी जमीन द्यायची नाही. दुसरी गोष्ट होईल की मग ज्याची जमीन द्यायची नाही तिथून वळसा घालावा लागेल, पुढचा म्हणला मला जमीन नाही तर वळसा घालावा लागेल. सरळ समृद्धी मार्ग होणार नाही. समृद्धी मार्गात 50, 100, 200, 300 वळणं येतील आणि मग त्याची लांबी वाढेल आणि मग आपल्याला जो वेगानं मुंबई ते नागपूर रस्ता न्यायचा तो रस्ता होणार नाही. त्यांच्या लक्षात आलं की ही गोष्ट कोर्टामध्ये गेली आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टानं सांगितलं की शेतकऱ्याला सांगितलं की 2 प्रकारचे इंटरेस्ट असतात, एक असतो पर्सनल इंटरेस्ट, एक असतो पब्लिक इंटरेस्ट. तुझंही हित महत्वाचं आहे, एक व्यक्तीचं हित सुद्धा महत्वाचं आहे, परंतु जेव्हा ते हित केव्हा महत्वाचं आहे, जेव्हा त्याच्यामुळं सामाजिक हिताला किंवा सर्वाच्या हिताला बाधा येत नाही तेव्हाच. एका व्यक्तीचं हित सुद्धा महत्वाचं आहे, परंतु जेव्हा सगळ्याच्या हिताला बाधा होत नाही तेव्हाच. तू जर असं अडवून बसलास की माझी जमीन भूसंपादनाला देणार नाही, माझी जमीन समृद्धी महामार्गाला देणार नाही, तर त्याच्यामुळं हजारो लोकांचं हित आहे ना, वेळेत पोहोचायचं नागपूरला, कितीतरी लोकांना पुढे रस्ता झाल्यावर त्यांच्या हिताला धक्का लागेल. आपल्या इथं जर रस्ता चांगला झाला, दळणवळणाची व्यवस्था चांगली झाली तर देशाचा विकास होतो. म्हणजे तुझ्या एका स्वतःच्या हितामुळं, एक व्यक्तीच्या हितामुळं हजारो लाखो व्यक्तीचं हित बाधित होणार आहे. म्हणजे त्यावेळेस तुझं हित छोटं पडतं आणि सगळ्याचं हित मोठं पडतं. त्यामुळं मोठ्या हितामुळे छोट्या हिताचा बळी द्यावा लागतो. लोकहितामधली ही निष्ठुर पण आवश्यक गोष्ट आहे. मोठ्या हितामुळे छोट्या हिताचा बळी द्यावा लागतो. त्यांनी सांगितलं न्यायालयानं की हे चालणार नाही, तुला तुझी जमीन द्यावीच लागेल, तुला त्याचा भरपाई मिळेल, तुला त्याचा मोबदला मिळेल, सगळ्याला ज्या पद्धतीने मिळालेला आहे, कायद्यात जी तरतूद आहे त्याप्रमाणे तुला मोबदला घ्यावा लागेल आणि तुला ती जमीन द्यावा लागेल. म्हणजे जेव्हा जास्तीत जास्त लोकांचं एखाद्या गोष्टीत हित असतं, अशा वेळी एक व्यक्ती जेव्हा अडवून बसते की माझं हे हित आहे, त्यावेळेस एका व्यक्तीच्या हिताकडे लक्ष दिलं जात नाही, जास्तीत जास्त व्यक्तीच्या हिताकडे लक्ष दिलं जातं. याला म्हणतात लोकहित. हे लोकहित आपण समजून घेतलं पाहिजे. आणि कोणत्याही गोष्टीत असं जेव्हा लोकहित असतं तेव्हा तुम्हाला माहित आहे की जेव्हा लोकहिताच्या गोष्टी येतात त्यावेळेस ती माहिती सार्वजनिक करावी लागते, ती गोष्ट सार्वजनिक करावी लागते. तिथं कायद्यानं कठोरपणे काम करावं लागतं, कायद्यानं कठोरपणे काम करावं लागतं. कलम 4 आपण बघितलेला आहे. कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीनं घेतलेला परवाना, कोणत्याही व्यक्तीनं घेतलेला सरकारी लाभ याची माहिती द्यायची आहे. समजा एखाद्यानं सांगितलं की मला या अमुक या गावातील, आपण असं धरू की परभणी जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील शेनगाव आहे, तिथल्या लोकांनी सांगितलं की शेनगावातील सर्व रेशन कार्ड धारकाची मला यादी देण्यात यावी. आणि एक रेशन कार्ड धारकानं जर अर्ज करून सांगितलं की ही माझी यादी ही द्यायची नाही, तर असं चालणार नाही. कारण कलम 4 मध्ये जी माहिती सांगितली ना, सगळी माहिती लोकहिताची, त्याच्यामध्ये लोकहित जास्त आहे. कलम 4 मधले जेवढे 17 मुद्दे आहेत, 16 मुद्दे आहेत, त्या 16च्या 16 मुद्द्यामधली जी माहिती सांगितलेली ना ती लोकहिताची माहिती आहे. त्यामुळं कलम 4 ची माहिती कुठलाही आणि व्यापक लोकहिताची माहिती आहे, सगळ्याच्या लोकहिताची माहिती ती दिल्यामुळे लोकहितच साधतं. एक व्यक्तीचं काही नुकसान होत असेल पण हजारो व्यक्तीचं लोकहित साधतं, त्यामुळे ती माहिती द्यायची. तर तसंच आहे कलम 8 मध्ये असंच आहे की व्यापक लोकहित असेल तर ती माहिती द्यायची आहे.
व्यापक हित लोकहित असेल तर ती माहिती द्यायची आहे. आपल्याला माहित आहे की एखाद्या व्यक्तीची एखादी माहिती आपल्याला देता येत नाही. म्हणजे बघा, आपण आता काय करू, व्यक्तीच्या विश्वासार्थी संबंधामुळे उपलब्ध असणारी माहिती देता येणार नाही. म्हणजे समजा मी माझ्या मित्रांना, माझ्या नातेवाईकांना, माझ्या जवळच्या लोकांना मी फोनवर काय बोललो हे मला आणि त्या टेलिफोन कंपनीला माहिती आहे. माझा फोन जिओचा फोन आहे, जिओचा फोन आहे, तर जिओला आणि टेलिफोन कंपनीला माहिती आहे की मी काय बोललो. आता काय होतं की माझाच एक कुणीतरी आपल्यातलाच एक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जर कंपनीला असं सांगितलं की तुम्ही जो बोललेला आहात, सुभाष बसवेकर जे बोललेत त्यांच्या मित्रासंग, तर ते काय बोललेले आहेत त्याचा सगळा डिटेल तुमच्याकडे आहे, तो डिटेल मला तुम्ही देण्यात यावं. तर कंपनी काय म्हणेल, नाही, त्या व्यक्तीनं आमच्या संघ विश्वासातील संबंध आहे त्यांचे, त्यांनी अतिशय विश्वासानं सांगितले, मला खात्री आहे की माझी टेलिफोन कंपनी कुणालाही माहिती देणार नाही, त्यामुळे ही माहिती देता येणार नाही, आणि मग त्याला ती माहिती नाकारली जाईल. पण जर मी जे बोललो आहे काय ते जर पोलिसांनी मागितलं, तर काही खटल्यासाठी, काही न्यायालयीन कामासाठी, किंवा त्यांना असं वाटलं की सुभाष बसवेकर आरोपी आहेत आणि कुणाला तरी त्यांनी चुकीचं बोललेत, कुणाला तरी धमकी दिलेली, कुणाला तरी काहीतरी त्यांनी गैरकायदेशीर काहीतरी बात केलेली, असा जर काही माझ्या विरोधात कंप्लेंट गेली आणि पोलिसांनी जर माझी माहिती मागितली की सुभाष बसवेकर त्यांच्या मित्राशी काय बोलले ती माहिती मला द्या, तर कंपनीला ती माहिती पोलिसांना द्यावी लागेल. कारण पोलीस जे काम करतात ते कायद्यानुसार काम करतात आणि त्यातून जास्तीत जास्त लोकहित साधणारं गोष्ट असते ही. कारण एखाद्या गैरकाम करणाऱ्या माणसाला रोखायचं असेल तर त्या पद्धतीची कारवाई केल्याशिवाय तो रोखला जाणार नाही. त्यामुळं ती कंपनी पोलिसांना मात्र माहिती देईल. मी टेलिफोनवर काय बोललो, मी मोबाईलवर काय बोललो हे दुसऱ्या व्यक्तीला मिळणार नाही, परंतु पोलिसाला मिळेल, शासनाला मिळेल. कारण शासन ही लोकहिताचंच काम करत असतं. आपल्याकडे शासनाला काय म्हणतात माहिती आहे का, लोककल्याणकारी राज्य म्हणतात. आपल्या लोकशाहीमधली डेफिनेशन ही व्याख्या आहे की आपलं जे सरकार आहे ना ते लोककल्याणकारी सरकार आहे. त्याचं पहिलं हित आहे की सगळ्याचं कल्याण साधणे. त्यामुळं सगळ्याचं कल्याण साधताना एखाद्या व्यक्तीवर जर एखाद्या व्यक्तीच्या काही अधिकाराचा जर हनन होत असेल, बळी होत असेल, तर ते क्षम्य आहे, ते क्षमापित आहे. त्यामुळं अशी माहिती आपल्याला एखाद्याची मिळत नाही. पुन्हा हे कलम 1 मध्ये विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती. विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक जर एखादी माहिती मिळाली असेल तर ती माहिती सुद्धा आपल्याला शासनाकडून मिळणार नाही. आपल्याला माहित आहे की त्याचं मी छान उदाहरण तुम्हाला देईल. किती वाजलेत पाहतो, म्हणजे आपल्याला वेळेत हे संपवता आलं पाहिजे. 8:48 झालेत, आणखी आपल्याकडे 15-20 मिनिटं आहेत. विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती. तुम्हाला माहित आहे की 2014ला जेव्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीचा प्रचार करत होते तेव्हा ते म्हणत होते की मैं कालाधन लावूंगा म्हणत होते. आणि कालाधन लावूंगा म्हटल्यानंतर काय झालं माहितीये का, त्यांनी मग काळा पैसा आणण्यासाठी न्यायालयाच्या ह्यानं एक समिती नेमली होती, न्यायालयाच्या आदेशानुसार वगैरे. आणि त्यांनी परदेशात कुणाकुणाकडे किती काळा धन आहे, काळे पैसे आहेत याची तिथल्या बँकाकडून एक यादी आली होती. आपल्याकडे बँकाकडून एक यादी आली, म्हणजे स्विस बँकेनं आपल्या देशातील कुणाकुणाचा काळा पैसा स्विस बँकेत आहे याची एक यादी दिली होती. म्हणजे स्वित्झर्लंड हा दुसरा देश आहे, विदेशी शासन आहे ते. विदेशी शासनाकडून भारतीय शासनाकडे एक यादी आली होती. ती यादीमध्ये कुणाकुणाकडे कुणाचा किती काळा पैसा हे माहित होतं. पण त्यांनी एक सांगितलं होतं, आम्ही ही स्वित्झर्लंडवर सांगितलं होतं, आम्ही ही यादी तुम्हाला देतोय, पण ही यादी कुणालाही तुम्ही जाहीर करायची नाही, ती यादी तुम्ही मीडियाला द्यायची नाही, ती यादी तुम्ही लीक करायची नाही, ती यादी तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन मधून द्यायची नाही. आणि आपल्या शासनानं हे ऍग्री केलं होतं की आम्ही तुम्ही जे अटी घालतात त्या सगळ्या अटी पाळू आणि त्याप्रमाणे आम्ही वागू. आणि मग अशी जर माहिती आता जर अर्ज करून सांगितलं की स्विस बँकेकडून काळा पैसा धारकाची जी यादी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आलेली, भारत देशाला आलेली, ती यादी मला देण्यात यावी, तर जनमाहिती अधिकारी काय म्हणे, ही यादी स्वित्झर्लंड ह्या देशाकडून आलेली आहे
विदेशी शासनाकडून आलेली यादी आहे आणि माहितीचा अधिकार कलम 8(1) च कलम आहे. ते च कलम सांगतं की विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती तुम्हाला देता येणार नाही. बघा, विदेशी शासनाकडून जर काही कमिटमेंट जर असेल ते सुद्धा पाळावी लागते. विदेशी शासनानं काही अट घातली तर ती पाळावी लागते. जेव्हा विदेशी शासन सांगतो की ही माहिती बाहेर द्यायची नाही, तेव्हा ती आपल्याला पाळावी लागेल. जर आपण नाही पाळली तर तो देश पुन्हा आपल्या संग अशा ट्रीटी करणार नाही, असे समजूते, असे करार करणार नाही. ते म्हणेल नाही हो, तुम्ही करार मोडता, तुम्ही दिलेला शब्द मोडता, त्यामुळे अशी माहिती देता येणार नाही. याचं एक आणखीन चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो की विदेशी शासनाच्या काही गोष्टी आपल्याला कशा पाळाव्या लागतात. त्यातली अशी गोष्ट आहे की आपल्याला माहिती आहे, अबू सालेम नावाचा आपल्या देशातून पळून गेलेला एक जो मुंबईतला डॉन होता, गुंड अबू सालेम, तो जेव्हा पळून गेला पोर्तुगीज शासनानं त्याला पकडलं एकदा. आणि पोर्तुगीज शासनानं पकडल्यानंतर भारत देशाच्या लक्षात आलं की अबू सालेम हा आपल्यातून पळून गेलेला गुंड आहे. त्याच्या नावावर खूप मोठ्या प्रमाणात खंडणीचे गुन्हे आहेत. एखाद्याला जिवंत मारण्याचे त्याच्या विरोधात खूप प्रकरण आहेत, गुन्हे झालेले आहेत, FR आहेत. तर त्याला पकडून न्यायालयात उभं करून त्याला शिक्षा देणं आपलं काम आहे. त्यांच्या लक्षात आलं की पोर्तुगाल सरकारनं त्याला पकडलेलं आहे. मग आपल्या देशानं सांगितलं की अबू सालेमला तुम्ही पकडलेलं आहे, त्याला आमच्या ताब्यात द्या. आणि मग त्या दोन देशामध्येच करार झालेले आहेत. कारण पोर्तुगालला गरज असते, कधी कधी त्यांच्याकडचे गुंड पळून भारतात येऊन लपून बसतात. तेव्हा भारताला त्यांना सांगावं लागतं तुमच्याकडे आमचा लपलेला गुंड आहे ना, त्याला पकडून आम्हाला द्या. असे दोन देश एकमेकाचे गुंड, एकमेकातले जे असे डॉन असतात, जे महागुंड आहेत, त्यांना पकडून एकमेकाला देत असतात. तर अबू सालेमला पकडून जेव्हा आणलं आपल्या देशामध्ये, तेव्हा पोर्तुगाल सरकारनं काही अटी घातल्या होत्या. ती अट आपल्याला पाळावी लागते. तर ती अट अशी आहे की पोर्तुगालमध्ये फाशीची शिक्षा नाहीये. पोर्तुगालमध्ये जन्मठेपेची शिक्षा आहे, 20 वर्षाची शिक्षा आहे. पण पोर्तुगालमध्ये फाशीची शिक्षा नाही. त्यांनी सांगितलं आम्ही हा तुमचा गुंड पकडलेला आहे, आमच्या इथे त्यानं काही चुकीची कामं केलीत म्हणून आम्ही त्याला पकडलो होतो, आम्ही तुमच्या ताब्यात देतो. पण एक अट आहे आमची की त्याला तुम्ही फाशीची शिक्षा देता कामा नाही. फाशीची शिक्षा नाही द्यायची त्याला. तर आपल्या देशानं ऍग्री केलं की त्याला आम्ही फाशीची शिक्षा देणार नाही आणि त्याला इथं घेऊन गेले. आता ही विदेशी शासनाला आपण दिलेली ही अट म्हणजे त्याला दिलेले कमिटमेंट आहे. आपल्या इथले न्यायाधीश आता त्याला फाशीची शिक्षा देऊ शकत नाही. आजही अबू सालेम तळोजा कारागृहामध्ये आहे, नवी मुंबईत खारघरला, आणि त्याच्यावर खटला चालू आहे. परंतु आता त्याचा वकील असं म्हणू शकेल की तुम्ही पोर्तुगाल सरकारला कमिटमेंट दिलेली की त्याला फाशीची शिक्षा देणार नाही, त्याला बाकीच्या काय असतील ती शिक्षा होतील, पण फाशीची शिक्षा होणार नाही. कारण परदेशी शासनाला, विदेशी शासनाला आपल्या शासनानं जर एखादा शब्द दिला असेल, तसं अग्रीमेंट केलं असेल, तर अग्रीमेंट आपल्याला पाळावं लागतं. आपण शब्दाला पक्क राहिलं पाहिजे. आपण एकदा एखादा शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. तसंच आहे हे विदेशी शासनाकडून. ते बघा, ते तर काय अग्रीमेंट आलं होतं. विदेशी शासनाकडून काय माहिती आली तर ती देता येणार नाही. आता स्वित्झर्लंड सरकारनं सांगितलं यादी देऊ, पण ती ओपन करायची नाही, ती तुमच्याकडेच ठेवायची आणि तुम्ही गुपचूप त्या माणसाकडून त्या पैशाची वसुली करून घ्यायची. असं काम होऊ शकतं. त्यामुळं विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती तुम्हाला ओपन टू ऑल करता येणार नाही. त्यानंतर आहे कलम 8(1)(छ). जी माहिती प्रगट केल्याने कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास किंवा शारीरिक सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशा अथवा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा सुरक्षा प्रयोजनासाठी विश्वासपूर्वक दिलेल्या माहितीचा स्रोत किंवा केलेले सहाय्य ओळखता येईल अशी माहिती देता येणार नाही. जी माहिती प्रगट केल्याने कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास किंवा शारीरिक सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अथवा कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता किंवा सुरक्षा प्रयोजनासाठी विश्वासपूर्वक दिलेल्या माहितीचा स्रोत किंवा केलेले सहाय्य ओळखता येईल अशी माहिती. आता आपण आतापर्यंत जी चर्चा केली तीच चर्चा थोडीफार याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रिपीट करावं लागेल. त्यामुळं अशी जी माहिती आहे ना, जी माहिती व्यक्त केल्याने कोणत्या व्यक्तीच्या जीवितास किंवा शारीरिक सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशी माहिती देता येणार नाही. अथवा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, आता मी सांगितलं कायद्याची अंमलबजावणी करताना आपल्याला काही प्रयोजन करावे लागतात विश्वासपूर्वक, किंवा आम्ही याला फाशी देणार नाही, किंवा आम्ही ही यादी जाहीर करणार नाही, किंवा तिचा स्रोत करणार नाही, किंवा तो ओळखता येईल असंही काही काम करणार नाही. अशी माहिती आपल्याला कुणालाच देता येणार नाही. त्यानंतर आहे ज्या माहितीमुळे अपराधाचा तपास करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्यांच्यावर खटला दाखल करणे
या प्रक्रियेमध्ये अडथळा येईल अशी माहिती देता येणार नाही. ज्या प्रक्रियेमुळे अपराधाचा तपास करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्यांच्यावर खटला दाखल करणे या प्रक्रियेमध्ये अडथळा येईल अशी माहिती देता येणार नाही. ही माहिती साधारणतः पोलीस स्टेशनशी संबंधित जास्त आहे. कारण अपराधाचा तपास करणे, त्यांना अटक करणे किंवा त्यांच्यावर खटला दाखल करणे ही पोलिसी प्रक्रिया आहे, ही फौजदारी प्रक्रिया आहे. जास्तीत जास्त तर अशीच ही प्रक्रिया आहे. तर याच्यामध्ये अशी माहिती देता येणार नाही. पण याच्यामध्ये तुम्हाला मी एक क्लू सांगतो. जर आपल्याला अपराधाच्या तपासाची, त्याला अटक केलं की नाही किंवा त्याच्यावर खटला दाखल केला की नाही ही माहिती पोलीस स्टेशन सर्वसाधारणपणे कोणत्याही माहिती अधिकारातल्या अर्जाला देणार नाही. परंतु अशी माहिती जो फिर्यादी त्याला मात्र पोलिसांना द्यावी लागेल. कारण मी फिर्यादी आहे, माझ्यावर कुणीतरी समजा माझ्याकडं मला रस्त्यामध्ये कुणीतरी मला लुटलेलं आहे, माझा मोबाईल काढून घेतलेला आहे, माझ्या खिशातले 50,000 रुपये काढून घेऊन पळून गेलेला आहे कुणीतरी, आणि मी मात्र अशी कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये केली की माझा मोबाईल आणि माझ्या खिशातले 50,000 रुपये घेऊन एक गुंड गेलेला आहे, त्याचा तुम्ही तपास करा आणि पकडा. तर पोलिसांनी माझा FIR लिहून घेतला आणि पोलिसांनी सांगितलं की आम्ही तपास करतो. मी पोलीस स्टेशनमधून आलो, 8 दिवस झालं, मला काहीच माहीत नाही. मी 8व्या दिवशी परत पोलीस स्टेशनला जाईल आणि मी माहिती मागेल की तुम्ही तपास कुठवर आलेला आहे, अपराध्याला अटक केली का, त्याच्यासाठी तुम्ही त्याला कुठं शोधलेलं आहे, त्याच्यावर खटला दाखल केलाय का, तुम्ही काय त्याचा काही मोबाईलचा तुम्ही ट्रॅक केलाय का, तो कोणत्या शहरात आहे याची काही तुम्ही माहिती पाहिली का, हे सगळं मी फिर्यादी म्हणून विचारू शकतो. मात्र माहितीच्या अधिकारात जरी इतर कोणी माहिती विचारली तर लोक म्हणतील नाही हे सुभाष बसवेकरने दिलेली केस आहे, तुम्हाला सांगता येणार नाही मला, कारण कलम 8 नुसार ही माहिती मला सांगता येणार नाही. परंतु ज्यानं तक्रार दाखल केली अशा फिर्यादीला माहिती देणे हे फौजदारी प्रक्रियेचा भाग आहे. कारण मी काही कुणाला सांगणार नाही की आरोपी इथं आहे तिथं आहे, किंवा मी पुन्हा फोन करून आरोपीला सांगणार नाही आरोपी दादा मी ना तुझ्यावर तक्रार दाखल केली पण तू सोलापूरला आहेस असं पोलिसांनी मला सांगितलंय, तुला पकडायला पोलीस येणार आहेत आणि तू सोलापूरहून निघून कोल्हापूरला जा, असं ते मी सांगणार नाही. कारण मीच तक्रारदार आहे, तर आरोपीला पकडणं जितकं पोलिसाला आवश्यक वाटतं तितकं मला वाटतं. त्यामुळं याच्यामध्ये ही माहिती लीक होणार नाही. त्यामुळं फिर्यादीला ही माहिती दिली जाईल, हे लक्षात घ्यायचं. आपण बऱ्याचदा काय होतं की माझ्याकडं माहिती अधिकार कार्यकर्ते अर्ज करतात की सर पोलीस स्टेशनमध्ये मी अर्ज केला होता पण पोलिसांनी सांगितलं की तपासाचा भाग आहे म्हणून सांगता येणार नाही. मी म्हणलं तुम्ही फिर्यादी आहात का, ते म्हणले हो फिर्यादी असेल तर सांगता येईल, दुसऱ्या लोकाला सांगता येणार नाही, अदर पर्सनला सांगता येणार नाही, पण फिर्यादीला ही माहिती सांगावीच लागेल. हे झालं कलम ज. त्यानंतर कलम झ आहे मंत्रिमंडळाची कागदपत्रे तसेच मंत्री परिषद सचिव व इतर अधिकारी यांच्या विचार विमर्शाचे अभिलेख. परंतु मंत्री परिषदेचे निर्णय, त्यांची कारणे आणि त्या आधारावर जे निर्णय घेण्यात आले होते ती सामग्री ही निर्णय घेतल्यानंतर आणि ते प्रकरण पूर्ण झाल्यानंतर किंवा समाप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल. परंतु असे की या कलमामध्ये विनिर्देशित करण्यात आलेल्या अपवादाअंतर्गत असणाऱ्या बाबी प्रगट करण्यात येणार नाही. म्हणजे मंत्री परिषदेला काय अधिकार असतात, कार्यकारी मंडळाला की मंत्री परिषदेला काय अधिकार असतात आणि मंत्री परिषदेत झालेली चर्चा, मंत्री परिषदेत झालेली काही जे आकलन आहे, तर या गोष्टी आहेत. आता झालं संपत आले माझं. या जे गोष्टी आहेत त्याला लगेच जाहीर करता येणार नाही. समजा आपण आता धरू की आपल्या इथं विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये खूप अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं तिथल्या आता जे पिकं आहेत ह्या पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे. ही बाब जेव्हा मंत्रिमंडळाच्या मध्ये चर्चेला येते तेव्हा मंत्री सांगतात की आपल्याला शेतकऱ्याला काहीतरी मदत केली पाहिजे जास्तीत जास्त. पण तिथं बसलेले जे सचिव असतात, तिथं बसलेले जे लोक असतात इतर, ते सांगतात की आपल्या तिजोरीमध्ये फार खडखडाट आहे, जास्त पैसे नाहीत, पुढच्या महिन्यात पगार करायला सुद्धा आपल्याकडे पैशाची अडचण निर्माण होईल. तेव्हा आपण काय करू की कमीत कमी मदत जाहीर करू. आणि मग मंत्र्याला सुद्धा लक्षात येतं की अरे हो, आपण म्हणतो ना की प्रत्येक शेतकऱ्याला एकरला 50,000 मदत करू, तेवढी नाही करता येणार, मग किती करता येईल, 10,000 रुपये मदत करता येईल. ही जी त्यांच्यामध्ये कमी जास्ती चर्चा होती, ही जर चर्चा बाहेर आली तर सगळ्या शेतकऱ्याला काय राग येईल, तो जो सचिव आहे ना त्यानं आपल्याला मदत जास्त मिळू दिली नाही काय, मग काय होईल, त्या सचिवावर सगळ्या शेतकऱ्याचा रोष निर्माण होईल की हा एक माणूस आहे. मंत्री द्यायला तयार होते, दुसरे लोक तयार होते, पण हा जो अर्थ विभागाचा सचिव आहे ना त्यानं आपल्याला जास्त मदत मिळू दिली नाही. असं जर झालं तर मग काय होईल की त्या एका सचिवाविरुद्ध, तो खरं बोललेला आहे
की शासनाकडे पैशाची कमी आहे म्हणून तो तसं बोललेला आहे, तो आपण पाहणार नाही. आपण काय पाहणार, अरे आम्हाला जो लाभ मिळणार होता ना तो मिळू दिलेला नाही. तर असे जे विचार विनिमर्श असतात तिथं एकमेकाच्या विरोधी किंवा एकमेकाच्या अशी जी मतं व्यक्त केली जातात ते मतं आपल्याला माहिती अधिकारात मागता येणार नाही. जर आपण अशी जर सांगितली, आज उद्या कुणी अर्ज केला की मंत्रिमंडळाची जी मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला जी प्रति एकर हेक्टर 10,000 इतकी मदत जाहीर करण्यात आली, तर हे करताना काय काय चर्चा झाली त्या सगळी चर्चेची माहिती आम्हाला द्या. तर अशा ह्याला म्हणतात विचार विमर्शाचे अभिलेख. विचार विमर्श केला त्यांनी, चर्चा केली, त्या चर्चेचे अभिलेख देता येणार नाही. परंतु फायनल निर्णय काय झाला, फायनल निर्णय काय झाला तोच मात्र देता येणार आहे. म्हणजे मंत्रिपदेशीचा निर्णय, त्याची कारणे आणि ज्या आधारावर निर्णय घेण्यात आलेली ही सामग्री सगळी निर्णय घेतल्यानंतर आणि प्रकरण पूर्ण झाल्यानंतर मात्र ती जाहीर करता येईल. प्रकरण पूर्ण झालं एखादं की त्याच्यानंतर ते काय असेल ते काही आपल्याला देता येईल, त्याची माहिती देता येईल. असं आहे ते कलम ज आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर या कलम ज आहे, तर ही सगळे आपण कलम पाहिलेली आहेत. आता आणखी ह्यातलं सगळ्यात महत्वाचं कलम, आणि कलम 8 हा ना जनमाहिती अधिकाऱ्याचा खूप आवडता कलम आहे. याच्यामध्ये त्यांना माहिती नाकारण्याची खूप मोठ्या प्रमाणात संधी दिसते. कलम आता हे आहे य, मी सांगितलेलं आहे त्याला त्र नाही म्हणायचं, ते य आहे. कारण आपण जेव्हा मराठी बाराखडी पाहतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्र वेगळं आहे आणि य वेगळं आहे. तर कलम 8(1) य जे आहे ते आहे, जी माहिती प्रगट करणे हे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याची किंवा अपील अधिकाऱ्याची खात्री पटली असेल ती खेरीज करून जी प्रगट करण्याचा कोणत्याही सार्वजनिक कामकाजाशी कसलाही हितसंबंधाची संबंध नाही अशी जी व्यक्तीची खाजगी बाबतीत आगंतुक हस्तक्षेप करेल अशी वैयक्तिक तपशिलासंबंधीची माहिती ही देता येणार नाही. या कलमातले आपण काही शब्द असे घेतले पाहिजेत की कोणत्याही सार्वजनिक किंवा कामाशी किंवा हितसंबंधाशी संबंध नाही, सार्वजनिक कामाशी किंवा हितसंबंधाशी अजिबात संबंध नाही अशी माहिती. बघा जास्तीत जास्त काय होतं, हे कलम जेव्हा घातलं जातं तेव्हा कोणत्याही गोष्टीला हे कलम घातलं जातं की ही जनमाहिती अधिकाऱ्याच्या म्हणजे व्यक्तिगत माहिती आहे, कोणतीही माहिती व्यक्तिगत नाही. कलम 4 मधल्या 17 बाबीतली कोणतीही माहिती व्यक्तिगत नाही, ती सगळी द्यावी लागेल. इथं कोणती व्यक्तिगत माहिती आहे म्हणजे कसल्याही कामाशी हितसंबंध नाही. आणि कायद्यातला एक शब्द तुम्ही बघा, खाजगी बाबतीत आगंतुक हस्तक्षेप करेल, म्हणजे आगावपणा म्हणतो ना, आगंतुक म्हणजे हा जास्तच आगावपणा करतो. आगावपणा करणारी माहिती नाही मागायची आपण. काय आगावपणा माहिती काय असू शकते आगावपणा करणारी, आणि फार व्यक्तिगत माहिती अशी माहिती आपल्याला विचारता येणार नाही. आपण असं धरू की आपण एखाद्याला सांगितलं, जनमाहिती अधिकाऱ्याला आपण अर्ज केला आणि सांगितलं की काय खाजगीपणा असतो त्यांचा, काय खाजगीपणा असा असतो की आपण एका जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागितली आणि त्यानं सांगितलं की तुमच्या कार्यालयातील कार्यालय प्रमुखाच्या पत्नीचं नाव मला द्या, कार्यालय प्रमुखातल्या मुलांची नावं काय द्या. काय आपण आणखीन आता एक अशी माहिती सांगू शकतो की कार्यालय प्रमुख जे आहेत आपले त्यांच्या घरातील कुत्र्याचं नाव मला काय द्या, कुत्र्याची जात कोणची, ब्रीड कोणचं आहे ते मला सांगा. ह्या माहितीचा आणि सार्वजनिक हिताचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. अशी माहिती नाही आपल्याला मागता येणार. किंवा अशी माहिती नाही मागता येणार की जनमाहिती अधिकारी तुम्ही तुमच्या पत्नीला लाडानं काय नावानं हाक मारता. ही माहिती खाजगी बाबतीत आगंतुक हस्तक्षेप करणारी माहिती. जनमाहिती अधिकारी त्याच्या घरी त्याच्या पत्नीला लाडानं काय हाक मारतो, लाडाचं नाव काय आहे हे आपल्याला विचारता येणार नाही. काय आणि तुमच्या माहितीसह सांगतो, अतिशय खाजगी बाबीतली जी माहिती आहे ती माहिती कुणालाच विचारायचा संबंध नाही. ना भारताची संसद विचारू शकते, ना भारताचं राज्य विधानमंडळ विचारू शकतं, देशाचं, राष्ट्राचं, राज्याचं, ना युनो विचारू शकतो, ना जागतिक न्यायालय विचारू शकतो. आपल्या जी पर्सनल नातेसंबंधातली काही जी माहिती असते ती माहिती कुणीही आपल्याला विचारू शकत नाही. म्हणून इथं लिहिलेलं आहे आगंतुक हस्तक्षेप करेल. आता मला सांगा, जनमाहिती अधिकाऱ्याच्या पत्नीचं जनमाहिती अधिकाऱ्यानं लाडानं काय नाव ठेवलंय हे आगावपणा आहे ना, हे आगंतुक हस्तक्षेप आहे. हा हस्तक्षेप कोणत्याही अर्जदाराला करता येणार नाही.
म्हणून आगाऊपणा मागणारी माहिती, आगंतुकला आगाऊपणा म्हणतात आपल्या साध्या भाषेत समजून जावं म्हणून, ही अशी माहिती आपल्याला मागता येणार नाही. तुम्हालाच नाही, ही जी पर्सनल माहिती आहे ना, समजा माझी काही अतिशय पर्सनल माहिती आहे काही, ती माहिती या देशाच्या संसदेला मागता येणार नाही, राज्य विधानमंडळालाही मागता येणार नाही. पर्सनल माहिती, सार्वजनिक माहिती सगळ्याला मागता येईल. मी काही अपराध केला तर ती माहिती मागता येईल. मी कुठं जर कायद्यानं दोषी असेल, मी कुठेही कायद्याचा भंग केला असेल तर ती माहिती संसदेला किंवा विधानमंडळाला मागता येईल. किंवा जी माहिती सरकारचे अभिलेख आहेत ती सगळी माहिती मागता येईल. परंतु खाजगी आगंतुक माहिती मागता येणार नाही, हे लक्षात ठेवा. हे कलम फार महत्वाचं आहे. ह्या कलमाचा आपण वारंवार आधार घेतो की जी माहिती संसदेला आणि विधानमंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती व्यक्तीला देता येईल. हे खरंय काय, परंतु काही माहिती संसदेला आणि विधानमंडळाला सुद्धा माझी घेता येणार नाही. उद्याच्याला असा ठराव झाला देशाच्या संसदेत की सुभाष बसवेकरांची अतिशय खाजगी माहिती आहे, ती माहिती सुभाष बसवेकरांनी द्यावी, अतिशय काहीतरी खाजगी माहिती असेल तर संसदेपेक्षा सुद्धा व्यक्तीचं खाजगीपण महत्वाचं आहे. कारण राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार आहे माझा. त्यामुळं मला ही माहिती कुणी म्हणजे देण्यासाठी बाध्य करू शकत नाही. त्यामुळं अशी माहिती मिळणार नाही. परंतु ह्या कलमाचा आधार घेऊन जनमाहिती अधिकारी सार्वजनिक माहिती सुद्धा नाकारतात. काय म्हणतात माहिती आहे का, की व्यक्तीची सेवा पुस्तिका मिळणार नाही कारण ती खाजगी बाब आहे. बघा, सेवा पुस्तिका ही खाजगी बाब नाही. ह्या कलमामध्ये लिहिलंय सार्वजनिक कामकाजाशी आणि हितसंबंधाशी संबंधित बाब आहे ती. सार्वजनिक कामकाजाशी संबंधित बाब आहे सेवा पुस्तिका. त्यामुळे सेवा पुस्तिका मिळाली पाहिजे. आम्हाला तुम्ही तुमच्या घरच्या कुत्र्याचं नाव काय ठेवलं हे नाही विचारलं आम्ही तुम्हाला. त्याचा सार्वजनिक कामकाजाशी काही संबंध नाही, सरकारी कामगाराशी काही संबंध नाही. परंतु ह्याचा संबंध सेवा पुस्तिकेचा संबंध आहे किंवा तुमच्या सॅलरीचा संबंध आहे, तुम्हाला किती वेतन मिळतं ह्याचा संबंध हा सार्वजनिक कामकाजाशी संबंध आहे. कारण आम्ही टॅक्स पेअर आहोत, आमच्या करातून तुम्हाला पगार होतो. त्यामुळे ती माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. त्यामुळं एक लक्षात घ्यायचं की काही माहिती अतिशय पर्सनल माहिती, विश्वासानं दिलेली माहिती, देशाच्या युद्धाच्या संबंधानं, संरक्षणाच्या संबंधानं माहिती, देशाच्या सार्वभौमत्वाच्या संबंधानं माहिती, ती माहिती नाकारता येईल. परंतु ही अशी कुठलीही बाकी कलम 4 मध्ये सांगितलेली 17 बाबीची माहिती नाकारता येत नाही. आपल्याला जनमाहिती अधिकारी जेव्हा कलम 8चा वापर करून माहिती नाकारतात ना, तेव्हा आपण शस्त्र काढायचं कलम 4चं. त्यांना म्हणायचं हे बघा ही माहिती कलम 4 मध्ये देणं भाग पडतंय असं सांगितलेलं आहे, त्यामुळे ती माहिती देता येईल. एक जणांना आता आपले कार्यकर्ते ठाण्याचे, त्यांचं नाव मी लगेच विसरलो, त्यांनी एक माहिती मागितली की एक जणांचं त्यांनी जातीच्या प्रमाणपत्राच्या विषयीचा तपशील मागितला आणि त्यांना सांगितलं की ही माहिती कलम 8 नुसार व्यक्तीची खाजगी माहिती असल्यामुळे मी देता येणार नाही. पण त्यांनी अपीलात असं सांगितलं की ही माहिती कलम 8 नुसार खाजगी माहिती नाहीच आहे, ही सार्वजनिक कामकाजाशी संबंधित माहिती आहे. तर आणि दुसरी गोष्ट आहे की कलम 4 मधलं कलम 11 किंवा 12 जे आहे त्यात सांगितलेलं आहे की कुणालाही दिलेला परवाना, प्राधिकार पत्र किंवा प्रमाणपत्र हे स्वतःहून तुम्ही जाहीर करायचे. जातीचं प्रमाणपत्र एक प्रमाणपत्र आहे, त्याला सर्टिफिकेट म्हणतात. ते सर्टिफिकेट स्वतःहून तुम्ही जाहीर केलं पाहिजे. आणि अपिलामध्ये त्यांना असं सांगितलं की हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल आणि सर्टिफिकेट त्यांना दिलं. तर असं जे आहे अशी माहिती बघा, या सगळ्या कलमाचा आधार घेऊन जी माहिती देणं शक्य आहे किंवा दिलीच पाहिजे ती सुद्धा जनमाहिती अधिकारी नाकारतात. त्याला आपण विरोध केला पाहिजे. कारण जी सार्वजनिक माहिती आहे, अगदी व्यक्तिगत खाजगी माहिती सोडून फक्त जी सार्वजनिक माहिती आहे ना, ती सगळी संसदेला आणि विधिमंडळाला द्यावीच लागते. ती सगळी माहिती आपल्याला व्यक्ती म्हणून ही मिळणार आहे. म्हणून आपल्याला माहिती मिळण्याच्या मर्यादेपर्यंत, परत माझ्या शब्दावर लक्ष घ्या, माहिती मिळण्याच्या मर्यादेपर्यंत आपल्याला खासदार आणि आमदारा इतकेच अधिकार प्राप्त झाले. जी माहिती आमदाराला आणि खासदाराला मिळू शकते ती माहिती देशातल्या कुठल्याही व्यक्तीला मिळू शकते, हे सांगणारं हे जे कलम आहे, हे कलम आपण लक्षात घ्यावं. हे कलम 8(1) चे डिटेल माहिती होती. त्यानंतर ती आहे कलम 8 मधलं 2 जे आहे त्यात आहे शासकीय गुपिते अधिनियम 2013, 2023चा 19वा कायदा. 2023 ह्या वर्षामध्ये जो 19 नंबरचा कायदा निर्माण झाला होता
तो आहे शासकीय गुपिते अधिनियम कायदा. आणि पोटकलम 1 आता जे आपण सगळं चर्चा केली काय ते पोटकलम 1 आणि शासकीय गुपिते कायदा अनुसार अनुज्ञेय असलेले कोणतेही अपवाद यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी माहिती प्रगट केल्याने साध्य होणारे लोकहित हे संरक्षित हितसंबंधात होणाऱ्या हानीपेक्षा अधिक असेल तर सार्वजनिक प्राधिकरण ती माहिती पाहण्यास परवानगी देऊ शकते. म्हणजे आता आपण जी कलम 1 ची 1 तास चर्चा केली ना त्यात काहीही असलं त्यात काहीही अंतर्भूत असलं तरी जर लोकहित महत्वाचं असेल त्यातून जर लोकहित महत्वाचं होणार असेल तर ती माहिती सार्वजनिक प्राधिकरण पाहण्यास परवानगी देऊ शकेल. ह्यात लिहिले पाहण्यास परवानगी म्हणजे ती माहिती तुम्हाला झेरॉक्समध्ये मिळेल ती माहिती अभिलेखात मिळेल असं नाही लिहिलेलं परंतु ती माहिती पाहण्यास परवानगी मिळू शकेल. जर आपण हे सिद्ध केलं पाहिजे की ही तुम्ही जी माहिती नाकारत आहात त्याच्यामध्ये नाकारण्याच्या हितापेक्षा नाकारल्यामुळे ज्याचं हित संरक्षित होणार आहे त्याच्यापेक्षा सगळ्या लोकांचं हित महत्वाचं आहे हे जर तुम्ही सिद्ध करू शकलास तसा तुम्ही जर उत्तम युक्तिवाद केला आणि त्या सार्वजनिक प्राधिकरणाला किंवा त्या जनमाहिती अधिकाऱ्याला तो युक्तिवाद पटला किंवा त्या माहिती आयुक्ताला तो युक्तिवाद पटला किंवा त्या न्यायालयाला तो युक्तिवाद पटला तर तुम्हाला माहिती पाहण्याची परवानगी मिळू शकेल असं कलम 8(2) सांगतं. कलम 8(1) त्याच्यामध्ये सेक्शन उपसेक्शन खूप आहेत आणि कलम 8(2) मध्ये हे आहे. तर हे तुम्ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा असू द्या. त्यानंतर आहे कलम 3 आहे. कलम 8चा कलम 3 आहे. त्याच्यामध्ये आहे खंड 1च्या क ग झ या तरतुदींना अधीन राहून कलम 6 अन्वये ज्या दिनांकास विनंती केली असेल त्या दिनांकापासून 20 वर्षापूर्वी झाली असेल उद्भवली असेल किंवा घडली असेल अशी कोणतीही माहिती घटना प्रसंग किंवा बाब या संबंधातील कोणतीही माहिती ही कोणत्याही व्यक्तीस त्या कलमान्वये विनंती करण्यात आल्यावर पुरवण्यात येईल. परंतु 20 वर्षाचा उक्त कालावधीची संगणना ज्यापासून करायची आहे त्या दिनांकासंबंधात कोणतेही प्रश्न उपस्थित झाल्यास या अधिनियमाच्या तरतुदी केलेल्या सर्वसाधारण अपीलांना अधीन राहून केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असेल. हे कलम आहे की त्यातल्या ज्या तरतुदी आहेत ना क ग आणि झ आपण त्या परत एकदा थोडक्यात पाहू. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की क मध्ये आहे की सार्वभौमत्व विद्यमान किंवा सुरक्षेविषयीची माहिती. त्यानंतर त्याच्यामध्ये ग मध्ये आहे जी माहिती संसदेच्या किंवा राज्य मंडळाच्या विधानमंडळाचा भंग करेल ती. आणि घ आहे वाणिज्य क्षेत्रातील माहिती. ही जी माहिती आहे ती माहिती त्या तरतुदीने अधीन राहून म्हणजे त्या सोडून द्यायच्या त्याचा विचार करायचा नाही ती माहिती मिळणारच नाही. ते सोडून ज्या दिवशी विनंती केली त्या दिवसापासून 20 वर्षापूर्वीची जर एखादी माहिती जर असेल म्हणजे क ग आणि झ सोडून जर 20 वर्षापूर्वीची इतर कलमाद्वारे जर काही माहिती मागितली असेल आपण तर ती माहिती जर असेल आणि तिला 20 वर्ष झालीत ती माहिती होऊन तर त्याची माहिती मात्र आपल्याला ती माहिती असेल तर अशी माहिती ती घटना प्रसंग किंवा बाब या संबंधात कोणतीही माहिती त्या व्यक्तीस या कलमाद्वारे विनंती करण्यात आल्यावर पुरवण्यात येईल. आता मी तुम्हाला सांगितलं हे सोपं उदाहरण थोडक्यात मी सांगतो तुम्हाला की अबू आझमी या गुंडाला पोर्तुगाल सरकारनं हे केलं पकडलं आणि भारत सरकारच्या स्वाधीन दिलं. त्यावेळेस जेव्हा गुन्हेगाराचं हस्तांतर करण्याचा जो करार झालेला आहे त्या कराराची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तो ती गोष्ट होऊन किती दिवस झालेत आता आपण असं धरू की ती गोष्ट होऊन फक्त 7-8 वर्ष झाली तर ते कराराची माहिती आणखीन 20 वर्ष आणखीन 12 वर्ष आपल्याला मिळणार नाही. जेव्हा 20 वर्ष पूर्ण होतील तेव्हा ती माहिती मिळेल तोपर्यंत ती माहिती आपल्याला मिळणार नाही. कारण जी माहिती दुसऱ्या परदेशी शासनानं आपल्या विश्वासात दिलेली ती माहिती नाकारायची परंतु 20 वर्ष झाल्यानंतर अशी माहिती देऊ शकतं ते बी कधी त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असेल केंद्र सरकारनं ठरवलं तर केंद्र सरकार ती माहिती देऊ शकतं. दुसरं एक ह्याच्याविषयीचं आणखीन तुम्हाला समजावं म्हणून उदाहरण मी देईल की आपले महान नेते सुभाषचंद्र बोस यांची विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मृत्यू कसा झाला काय झाला कारण त्यांचं काही कलेवर त्यांचं प्रेत किंवा त्यांची काही बॉडी आपल्याला मिळाली नाही आणि त्याच्याविषयी रहस्य होतं की ते खरंच विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला की ते कुठं आणखीन गायब झाले असं काही लोक म्हणत होते की ते त्यानंतर रशियामध्ये खूप दिवस आश्रयाला होते आणि रशियात खूप दिवस राहिले. अशा खूप अफवा आहेत त्यांच्याविषयी सुभाषचंद्र बोस विषयी त्यांच्या मृत्यूचं क्लिअर कालन होतं परंतु त्याच्यावर शासनानं अहवाल माहिती खूप मोठ्या प्रमाणातली त्यांची काही डिटेल मिळवली होती शासनानं आणि
त्या काळातल्या शासनानं असं ठरवलं होतं की ही माहिती लगेच सार्वजनिक करायची नाही, कारण सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी देशामध्ये खूप संवेदनशील अशा काही गोष्टी होत्या आणि त्याच्यामुळे अफवा निर्माण होणार होत्या. लोकांचे सध्याच्या सरकारबद्दल म्हणजे त्या काळातल्या नेहरू सरकारबद्दल काही गैरसमज निर्माण होती. त्यामुळे सरकारनं सांगितलं की ही माहिती आम्ही देणार नाही. यामध्ये केंद्र सरकारचा निर्णय अंतिम होता. काय सर्वसाधारण अपिलाला अधीन राहून केंद्र सरकारचा जो निर्णय होता तो अंतिम होता. म्हणून ती माहिती जवळजवळ 50 वर्ष कुणालाच मिळाली नाही. जवळजवळ 70 वर्ष कुणाला मिळाली नाही माहिती. परंतु केंद्रात जेव्हा हे नवीन सरकार आलं, मोदीचं सरकार, तेव्हा त्यातले काही भाग त्यांनी उघड केला. त्यांनी सगळा भाग उघड केला नाही. काही भाग आम्ही उघड करू असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यातला काही भाग उघड केलेला, काही नाही. त्याच्याविषयीचा डिटेल तपशील मलाही माहीत नाही. परंतु उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही माहिती सरकारनं देण्याचं नाकारलेलं होतं. 20 वर्ष झाली तरी आता 20 वर्षाचा आता ही उक्त कालगणना ही आपल्या याच्यामध्ये आहे, माहितीच्या अधिकारात आहे. परंतु याच्यात खालची जी ओळ आहे, सर्वसाधारण अपिलाला अधीन राहून केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असेल. केंद्र सरकारला वाटलं तर अशी माहिती केंद्र सरकार पुरवण्याचं 20 वर्षानंतर तुम्हाला परवानगी देईल. जर केंद्र सरकारला वाटलं की ही माहिती पुरवण्याची आम्हाला म्हणजे आवश्यकता वाटत नाही, तर यात केंद्र सरकारचा निर्णय अंतिम राहील. काही अशा घटना आहेत की ज्यांची माहिती 20 वर्षानंतर नागरिकांना मिळण्याची सोय असावी असं हे कायदा म्हणतो. परंतु यात शेवटी एक वाक्य की केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असेल. तर असा हा कलम 8 आहे. मला वाटतं 1 तासभर मला जेवढं माहित आहे, मला सगळंच माहित नाही आणि मला सगळं चांगल्या पद्धतीने समजून सांगता येते असा माझा दावा नाही. यात काही तपशील अवधानानं इकडे तिकडे झाली असतील, परंतु मला जेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने सांगण्याचा, आणि मला जेवढं समजलंय, बघा मला जेवढा समजला त्याच्यापेक्षा इतराला कुणाला तरी हा कायदा जास्त समजलेला असू शकतो. त्यामुळे मला जेवढं समजलंय तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा कलम 8 हा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे. जितका तुम्ही कलम 8 चांगला समजून घेताल तेवढा तुम्हाला जास्त माहिती मिळेल. तुम्हाला जनमाहिती अधिकारी तेवढं किंवा उल्लू बनवणार नाहीत किंवा तुमची दिशाभूल करणार नाहीत. त्यामुळं कलम 8 आपण जितका शक्य होईल तितका चांगला समजून घेतलेला आहे. मी आता 1 मिनिटामध्ये तुमच्या सगळ्याचे माईक सुरू करेल. कुणाचे प्रश्न असतील तर फक्त आज आपण 3 ते 4 प्रश्न घेऊ. मला वाटतं हॅलो सर. हा बोला. हा नमस्कार सर, मी डॉक्टर साळवे बोलतो. हा बोला. हा हे अपवाद वगैरे आपण सांगितलेले आहे. समजा असं एक वाटलं की आपल्याला भारतामधून स्विस बँकेमध्ये जे काही ठेवी ठेवलेले आहेत आणि त्यांची आम्हाला यादी द्या, तर अशी आपल्याला ही यादी मागवता येईल काही ठेवीदारांची. नंबर दोन की समजा आता भारतामध्ये जे काही श्रीमंत लोकांची यादी अधूनमधून लोक सांगतात पेपरमध्ये, टाटा, बिर्ला, मफतलाल, रिलायन्स कंपनी, अभिनेते यांची एवढी एवढी प्रॉपर्टी, हे एवढे 1 नंबरावर आहे, 2 आहे, तर यांची आपल्याला माहिती घेता येईल का? मग बघा दोन बाबी आहेत तुम्ही विचारलेल्या, 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. जी यादी स्वित्झर्लंड सरकार किंवा कुठल्याही परदेशातील सरकार देईल आणि त्या सरकारनं सांगितलं की तुम्ही गुप्तपणे ह्या लोकांशी चर्चा करा, ही माहिती ओपन टू ऑल करू नका, असं जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा आपल्या सरकारला ते ओपन करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला माहिती अधिकारात ते मिळणार नाही. कलम 8 मध्ये तशी तरतूद आहे की विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली जी माहिती आहे, म्हणजे विदेशी शासनाला आपण शब्द दिलाय की आम्ही माहिती कुणालाच जनतेला पब्लिक करणार नाही, ती यादी आपल्याला मिळणार नाही, ती नाहीच मिळणार सर. तो हा प्रश्न संपला. आता दुसरा प्रश्न तुम्ही सांगितलं की देशातले जे श्रीमंत लोक आहेत, अंबानी असतील, अदानी असतील, टाटा असतील, मफतलाल असतील आणि यांची जी यादी, ह्यांची यादीचं फोर्ब नावाचं जे मासिक आहे ना, जे श्रीमंत लोकांच्या विषयी माहिती ते दरवर्षी देतं ओपन टू ऑल. ज्यांनी सगळे कायदेशीर कर भरलेत, ज्यांनी कायदेशीर सगळ्या गोष्टी केल्यात, त्यांचं कायदेशीर उत्पन्न आहे ते तर सगळ्या जगाला माहित होऊ शकेल आणि त्याची माहिती आपल्याला मिळू शकेल सर. आपण अशी माहिती जर आपल्या इन्कम टॅक्स विभागाला मागितली की सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरणारे, बघा सगळ्यात जास्त ज्यांचं उत्पन्न आहे तेच सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरणार आहेत, तर सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरणाऱ्याची मला यादी द्या, पहिल्या 10 माणसाची, 20 माणसाची, 25 माणसाची, तर ती यादी आपल्याला मिळू शकेल, त्यात काही अडचण नाही. सर नमस्ते, मी वैभव बोला. सर मी तुम्हाला मेसेज पण टाकला होता. नगरचं सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आग लागली होती, त्याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता.
आणि त्याच्यावर आरोग्य मंत्र्यांनी राजेश टोपे होते, त्यांनी चौकशी समिती नेमली होती विभागीय आयुक्त नाथिक यांच्या अध्यक्षतेखाली. हा 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 तर त्यांचा चौकशी अहवाल त्यांनी सादर केला होता आरोग्य मंत्र्यांना आणि आरोग्य विभागाला. हा 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 त्या अहवालाच्या मी प्रती मागितल्या, पण त्यांनी 8 झनुसार मला ती माहिती नाकारली, देता येणार नाही म्हणून. हा 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 आता तुम्हाला सांगतो, त्या तो जो अहवाल आहे, आता त्यात कलमामध्ये काय सांगितलेलं आहे की तो जो अहवाल आहे 8 त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आणि त्याचा निर्णय झाल्यानंतर अहवालामध्ये काय आला असेल, हे 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 डॉक्टर दोषी आहेत, ह्या नर्स दोषी आहेत, हा जो इलेक्ट्रिकलचं काम बघणारा दवाखान्यातला जो माणूस आहे तो दोषी आहे आणि यांच्यावर ही कारवाई करावी. ती कारवाई झाल्यानंतर आणि सगळे निर्णय झाल्यानंतर तो अहवाल पब्लिकली केला पाहिजे. हे कायद्याच्या कलम मध्ये लिहिलेलं आहे, त्या झमध्ये की तुम्हाला एकदा का म्हणजे निर्णय झाला की निर्णय झाल्यानंतर तो अहवाल ओपन टू ऑल केला पाहिजे. मला वाटतं तुम्ही अपिलामध्ये जायला पाहिजे त्या संबंधात. सर अपिलात काय मुद्दे घेऊ त्याचे? अपिलात हेच मुद्दे घ्या ना की त्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यावरची अंमलबजावणी झालेली आहे अहवालाची. अहवाल दिला तेव्हा काय लिहिले त्यात, ह्याच्यावर कारवाई करा, हे डॉक्टर दोषी आहेत, हेच अहवाल आहे ना तो. तर त्या डॉक्टर हो तोच अहवाल आहे. तर त्याची जेव्हा अंमलबजावणी पूर्ण झाली ना त्यानंतर तो अहवाल आपल्याला मिळाला पाहिजे. हॅलो हॅलो बोला. हॅलो हा बोला सर, मी प्रशांत सांगलीमध्ये. हा बोला ना सर, मी आपल्या आमच्या सांगली जिल्ह्याचे कलेक्टर अभिजित चौधरी आणि परत ऍडिशनल कलेक्टरांची सेवा पुस्तकं मागितली होती. हा हा तर मला दोन वेळा त्यांच्याकडून नाकारली सेवा पुस्तिका. हा एक पहिल्यांदा नाकारली की आपलं 8च कलम ज नुसार, आणि दुसऱ्यांदा नाकारली ते 10 ऑक्टोबर 2014च्या परिपत्रकानुसार हे वैयक्तिक म्हणून नाकारली जाते. त्याला काय केलं? त्या परिपत्रकामध्ये जे 2014चं परिपत्रक आहे ना त्याच्यामध्ये विशेष बाब सांगितले, मेमो नाकारता येईल, आणखीन काही त्यांची जर विभागीय चौकशी त्यात कुठंही सेवा पुस्तिका सर्व्हिस बुक देता येणार नाही असं लिहिलेलं नाही. आणि सेवा पुस्तक मागताना पण मी मागणी काय केली, सेवा पुस्तकाचे पहिले पान सोडून बाकी सर्व पानांची ते आपण कलम 18 मध्ये पृथक्करण पाहणार आहोत. पृथक्करण तेव्हा मी त्याच्याविषयी आणखी चर्चा करेन तुमच्याशी. परंतु सेवा पुस्तिका सर मिळालीच पाहिजे. सेवा पुस्तिका तुम्ही अपील केले का? आता दुसरा अपील केले का तुम्ही? त्याचं प्रथम अपील काय झालं, त्यांनी मला 36व्या दिवशी माहिती पाठवून दिली पोस्टाने. मी मागताना ईमेल वर मागितले, तर मी प्रथम अपील केलं, त्याच्यानंतर मला माहिती ती मिळाली पोस्टाने. तर ते प्रथम अपीलचं पण त्यांच्याकडून उत्तर आलं नाही परत. माहिती मग प्रथम अपीलचं तुम्ही जर त्या माहितीवर समाधानी असाल तर तुम्ही नाही थांबू शकता. नाही समाधी तर मग तुम्ही प्रथम अपील करून 45 दिवस झाले की लगेच दुसरा अपील करून टाका ना सर. त्यात मग द्वितीय अपील करून जर पहिल्या अपिलाला 45 दिवस होऊन गेले असतील तर पुढच्या 90 दिवसात तुम्हाला दुसरा अपील करता येईल. जर त्याची मुदत असेल दुसरा अपीलाची तर तुम्ही लगेच दुसरा अपील करून टाका. चालेल. कडू सर बोला. हा नमस्कार सर. हा नमस्कार. ऑनलाईन मोबाईलवर सर्व चालू आहे, तर त्या पैसे असे काहीतरी लावलेले जातात, म्हणजे त्याच्या अकाउंटला 5,000 10,000 तर मोठ्या प्रमाणात तो जुगार असतो. तर त्याचे डिटेल्स आपण बँकेकडे मागितले, त्या मोबाईल नंबर घेऊन ती मिळू शकते का? मला प्रश्न ऑनलाईन जुगाराचं काय? ऑनलाईन जुगारावर पैसे सट्टे लावतात. आता जवळजवळ सगळ्याच महाराष्ट्रभर जिल्ह्यात ही पद्धत चाललेली आहे. बरेचसे तरुण त्याच्यामध्ये ह्या नादी टाकलेले आहेत. तर त्याची नेमकी ह्यांना पकडण्यासाठी किंवा ह्यांची डिटेल्स माहिती घेण्याकरता आपल्याला मिळू शकते. बघा सर, पहिल्यांदा काय करावं लागेल माहितीये का आपल्याला? हा सार्वजनिक प्रश्न आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं फसवणूक वगैरे होत आहे. तर पहिल्यांदा याच्यामध्ये आपल्या इथं पहिल्यांदा हे शोधावं लागेल की यांना परमिशन कोण देतं. हे करण्यासाठी त्यांना कायद्यानं कुणीतरी परमिशन देत आहे सर. गृह खातं देत असेल, केंद्र सरकारचं किंवा राज्य शासनाचं. मला तर वाटतं बहुतेक केंद्र शासनाचं गृह मंत्रालय याला परवानगी देत असेल ह्या जुगारांना. अशा
काय हा त्यांना परवानगी कोण देते. दुसरी गोष्ट अशी, हे जे ऍप आहेत जुगार खेळणारे, ते ऍप आणि गृह मंत्रालय यांच्यात काय काय करार झाले, ते अग्रीमेंट झाले, त्या अग्रीमेंटची कॉपी आपल्याला मिळवावी लागेल. पहिल्यांदा परवानगी कोण देतं, कोणत्या कायद्यानुसार देतं, अग्रीमेंटची कॉपी मिळवणे, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ह्यांच्या विरोधात आपण काय करू शकतो हे ठरवता येईल. बरोबर. आणि ही खूप मोठी समस्या आहे, खूप मोठी समस्या. आता ते ऍप सुद्धा आहेत बघा, कर्ज देणारे ऍप म्हणते की तुम्ही फक्त पॅन कार्ड द्या आमच्याकडं आणि आम्ही तुम्हाला लगेच 5,000 2,000 3,000 कर्ज देऊ. आणि आपल्याला 1,000-2,000 कर्ज देतात आणि 8व्या दिवशी आपल्याकडे सांगतात की तुम्ही 2,000 कर्ज घेतलं तर 4,000 भरा. 8व्या दिवशी, 8 दिवसात दुप्पट होतं त्यांचं व्याज. तर याला रिझर्व्ह बँक कुठून नियम, रिझर्व्ह बँक देते का, कोणती बँक त्याला परवानगी देते, त्यांच्यामध्ये काय अग्रीमेंट झाले, काय नियमानं ते ऍप चालवायचंय, कारण सगळे बेकायदेशीरपणे चालवले जातात. तर या संबंधीचा आपल्याला कोणत्या कायद्यानं चालतं, कोणता विभाग त्याला परवानगी देतो, त्यांच्यामध्ये अग्रीमेंट आणि नियम काय आहेत, ही माहिती मिळवून अभ्यास करून याचा विरोध करावा लागेल सर. कठीण काम आहे, चॅलेंजिंग काम आहे. तर याचा नक्की शोध घ्यायला पाहिजे, कारण हो. मला काय वाटतं सर, माझं एक सगळ्याला विनंती, सगळे ऐकत असतील, एखादी समस्या जर तुम्हाला वाटली की ही समस्या आहे तर तुम्ही माझ्या संग किंवा सगळ्या संग चर्चा करू शकता. परंतु ज्याला असं वाटतं ना हे संपलं पाहिजे, त्यानं पुढाकार घेतला पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणत असाल की आम्ही सांगू पण सुभाष बसवेकरनंच किंवा संघाच्या अध्यक्षांनाच ह्याच्यात पुढाकार घ्यायचा आहे, तर 100 बाबतीत एक माणूस पुढाकार घेऊ शकत नाही. पण 100 माणसं 100 वेगवेगळे प्रश्न हाताळू शकतात. त्यामुळं ज्यांना वाटतं त्यांना हा पुढाकार घेतला पाहिजे. पण चर्चा आपण करू शकतो. मी आता तुम्हाला सांगितलं की डिपार्टमेंट शोधा, कोणत्या विभागानं परवानगी दिली शोधा, त्यांच्यात RTI टाकून तुम्ही अग्रीमेंट मिळवा आणि अग्रीमेंट आणि नियमानुसार ते काम करतात का. सगळे नियम तोडून काम करतात सर, सगळे. जर नियम तोडून काम होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं आणि तो ऍप बंद करणं, याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. आणखी मला एक प्रश्न विचारायचा की आपल्या महासंघाचे कोणतरी कार्यकर्ते होते नंदुरबार जिल्ह्यातले, नांदुराचे, तर त्यांच्या इकडे मी त्यांच्या ग्रामपंचायतीला अर्ज केला होता माहिती अधिकारचा. तर त्याच्या उत्तरात त्यांनी दिलेलं की विस्तृत स्वरूपाची माहिती आहे, येऊन अवलोकन करावं. त्याला आपण काही जाऊ शकत नाही सांगण्यावर. तुम्ही किती माहिती मागितली होती मला माहित नाही. तुम्ही जर काय माहिती मागितली हे एक वाक्यात सांगितलं ना तर ते बघा, विस्तृत स्वरूपाची म्हणजे आता बघा आपण कशी लोकहिताची व्याख्या बघितली तशी आपण विस्तृत स्वरूपाची सुद्धा व्याख्या बघितली पाहिजे. मी काय म्हणतो सर, मी फक्त त्यांचं जे काम टेंडर झालेली त्याच्या संदर्भात माहिती मागितली. मग मी काय म्हणतो माहितीये का, त्यांना काय सांगायचं माहितीये का, तुम्ही अपील करताना आपण काय सांगितलं पाहिजे माहितीये का, मी एका अपिलात असं सांगितलं होतं, तुम्हाला सांगतो. मला सांगितलं की ही तुम्ही माहिती मागितली ती विस्तृत स्वरूपाची. मी अपिलामध्ये जेव्हा अपील लिहिलं तेव्हा सांगितलं तुमची विस्तृत स्वरूपाची व्याख्या काय आहे, किती लाख पानं आहे, किती लाख रुपये मला भरायचे का. त्याचा काही विषय नाही झाला. ऍक्च्युली काय झालं त्याचं, तुम्ही माहिती मागितल्यावर त्यांनी उत्तर दिलं की विस्तृत स्वरूपाचे आहे, येऊन अवलोकन करा. त्याचं प्रथम ऐका आता आपण काल 7 कलम पाहिलेले, 7 कलम ऐका ना, त्यानं कलम 7चा भंग केलेला आहे. कलम 7 मध्ये काय सांगितलेलं आहे की किती पानं माहिती असेल, किती रुपयाची माहिती असेल, हे सुद्धा वगैरे विषय नाहीये सर. माझा प्रश्न काय आहे, मी त्याचं प्रथम अपील पण केलं, पण प्रथम अपील केल्यानंतर अपिलीय अधिकाऱ्यांनी सुनावणी सुद्धा घेतली नाही किंवा काहीच त्याचं रिप्लाय आलं नाही. डायरेक्ट मला परत ग्रामपंचायतीचं उत्तर आलं की आपल्या अपिलावर अपिलीय अधिकाऱ्यांनी निर्णय दिलाय की तुम्ही अवलोकनासाठी या, आम्ही माहिती उपलब्ध करून देतो. बलकी सुनावणीच झाली नाही किंवा मला सुनावणीचं पत्र सुद्धा आलेलं नाही. 2 गोष्टी करायच्या, 2 गोष्टी. अवलोकनालाही जायचं आणि अवलोकन करून आल्यानंतर काय, अवलोकन करून आल्यावर आपल्याला जर माहिती मिळाली तर ठीक आहे, पण अपीलही चालवायचं. अपील ह्या मुद्द्यावर चालवायचं की जी माहिती विस्तृत नव्हती तीच माहिती मला विस्तृत म्हणून सांगितलं, म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याने माझी दिशाभूल केली म्हणून मला हे अपील चालवायचंय आणि कुणाचीही इतरांची दिशाभूल त्यानं करू नये म्हणून ह्याला दंड करा, असा आपण दुसऱ्या अपीलात आग्रह करायचा. नाही, पण प्रथम अपील अधिकाऱ्यांनी सुनावणीच घेतली नाही. प्रथम अपील अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली नाही म्हणून तर दुसरा अपील करायचंय ना. प्रथम अपीलानं सुनावणी नाही घेतली तर त्याला काय फाशीची शिक्षा नाही, कसली शिक्षा नाही ह्या कायद्यामध्ये. त्यानं सुनावणी नाही घेतली तर आपल्याला काय. बघा सर, ऐका माझं एक मिनिट. जर प्रथम अपील अधिकाऱ्यानं सुनावणी नाही घेतली
आणि 45 दिवस होऊन गेले, त्याला 45 दिवसाची मुदत आहे, 30 दिवसातच घ्यायची, पण अपवादात्मक परिस्थितीत 15 दिवस वाढवून द्यायचे. 45 दिवसात मुदत त्यानं जर अपील नाही घेतलं तर त्याला अपील चालवण्यास स्वारस्य नाही, आपण दुसरं अपील करण्यासाठी रिकामी होऊन जातो. आपण फ्री आहेत मग दुसरं अपील करायला. चालेल चालेल. हो ठीक आहे. आज आपण बराच वेळ, जवळजवळ 1.5 तास आपण हे महत्वाचं कलम होतं, आपण हे जी माहिती घेतली आणि आपण प्रयत्न केलेला सगळं त्याची चर्चा करण्याची. याच्यामध्ये जर काही न्यून असेल, काही कमी असेल तर ते माझं आहे, काही चूक असेल तर ती माझी आहे असं मी जाहीर करतो. आणि त्यानंतर आपण उद्या पुढचं कलम जे 8 नंतर कलम 9 आणि कलम 10 आहे उद्या. 9 कलम फार छोटे, ते 5 मिनिटात होऊन जाईल. कलम 10ची उद्याच्याला आपण चर्चा करूया. सर्वांचे आभार आणि सर्वांना धन्यवाद. थँक्यू.